Lots of love and gratitude. All members who connected, join morning meditation, connect with me and angels with higher frequencies, ready for improve yourself, your mindset, change your mind programming, create higher vision, dreams and goals, and committed for achieve your goals, convert in your dreams into reality. तुम्ही सगळेजण प्रतिबद्ध आहेत तुमच्या स्वप्नांना रियालिटीमध्ये कन्वर्ट करण्यासाठी आणि तुमचं कमिटमेंट बघून सगळे हायर फ्रिक्वेन्सीज तुम्हाला मदत करत आहे, ब्लेस करत आहे. गरज आहे फक्त डिमांड करण्याची. ते तुम्ही करा आणि तुम्हाला त्याचे रिझल्ट तुमच्या लाईफ मध्ये दिसणे सुरू होऊन जाईल. गरज आहे फक्त हायर एनर्जीची. जर ऊर्जा नाही आहे तर तुम्ही काहीच कामाचे नाही. कितीही सुंदर गाडी असू द्या, कितीही महागाची गाडी असू द्या, जर बॅटरी डिस्चार्ज झाली ती गाडी आपल्या काहीच कामाची नाही. तशाच प्रकारे हे शरीर कितीही सुंदर असू द्या, कितीही पॉवरफुल असू द्या, तुमचं माइंड कितीही ब्रिलियंट असू द्या, तुमच्यामध्ये कितीही स्ट्रेस आणि करेज असू द्या, तुम्ही कितीही डेडिकेशननी आणि हार्ड वर्कनी तुम्ही जॉब करा, वर्क करा, पण जर तुम्ही एनर्जी लेस झाले, पॉवरलेस झाले, तर हे सगळ्या गोष्टी काहीच कामाच्या नाही. एक असा वेळ येते की तुमचे सर्वायवलचे सुद्धा वांदे होते. त्या शब्द आहे भिकेला लागणे. आणि त्या पोझिशन मधून तुम्ही जसं हायर एनर्जी सोबत कनेक्ट होता, हायर फ्रिक्वेन्सी मध्ये व्हायब्रेट होता, तुम्ही स्वतःला एनर्जी मध्ये आणता आणि हीच एनर्जी सडनली तुमचे सगळे पोटेन्शियल ओपन करते, माइंडचं डेव्हलपमेंट करते, माइंडची ओपनिंग करते, शरीराला पॉवर देते, स्ट्रेंथ आणि करेज देते, एक कॉन्फिडन्स देते नवीन जीवनाची निर्मिती करण्यासाठी. आणि तुम्ही बघता सडनली तुमच्या लाईफमध्ये नवीन ऑपॉर्च्युनिटीज येणं सुरू झाल्या. सडनली तुमच्या घरचं वातावरण बदलणं सुरू झालं. सडनली तुमच्या आजूबाजूचा ऑरा चेंज झाला. तुमचं वर्किंग प्लेस मधलं एन्व्हायरमेंट चेंज झालं. लोकांचं तुमच्याप्रती ज्या भावना होत्या, जे रिॲक्शन्स होत्या, त्या अचानक चेंज झाल्या. अचानक फायनान्शियल ग्रोथ मिळणे सुरू झालं. फायनान्शियली अबंडंट मध्ये जाण्यासाठी ज्या आयडियाज पाहिजे होत्या त्या येणं सुरू झाल्या. तुम्ही त्या आयडियाजवर इम्प्लिमेंट करणं सुरू केलं. ऍक्शन टेकिंग ऍबिलिटी तुमच्यामध्ये क्रिएट होणं सुरू झाली. नॉन स्टॉप वर्क करण्याची जिद तुमच्यामध्ये डेव्हलप होत आहे. कशामुळे? फक्त एनर्जी असल्यामुळे. एनर्जी आहे गाडीमध्ये तर 10ची स्पीड, 20ची स्पीड, 40ची स्पीड, 60ची स्पीड, 80च्या स्पीडनं गाडी चालव, माझी मर्जी. आणि तिथून पुढे 100, 110, 120, 150, 200च्या स्पीडनं मी गाडी चालू, ही सुद्धा माझीच मर्जी. जेवढा त्या गाडीच्या ड्रायव्हिंगवर, बॅलन्सिंगवर तुमची होल्डिंग येईल, तुमची कमांड येईल, तेवढं तुमचा परफॉर्मन्स बूस्ट होईल. पण ही परफॉर्मन्स बूस्ट साठी, त्या गाडीच्या परफॉर्मन्स साठी, त्या गाडीमधली जी बॅटरी आहे ती फुल्ली चार्ज असणे आवश्यक आहे. आणि डिस्चार्ज जर व्हायला लागली तर त्याचा बॅकअप सुद्धा असणे तेवढंच आवश्यक आहे. ज्या दिवशी ह्या दोन गोष्टी तुम्हाला समजल्या, तुमची गाडी नॉन स्टॉप रनिंग पोझिशन मध्ये राहील. आणि हेच उदाहरण जर तुम्ही तुमच्या फिजिकल लाईफ मध्ये जर अप्लाय केलं तर तुमचं बॉडी, तुमचं माइंड जितकं एनर्जी मध्ये कनेक्टेड राहील, जितकं हायर पॉवर मध्ये कनेक्टेड राहील, जितक्या टेक्निक्स तुमच्यापाशी असेल, डिस्चार्ज झालेल्या तुमच्या पॉवरला, एनर्जीला रिबिल्ड करण्यासाठी, रिग्रोथ करण्यासाठी, रिचार्ज करण्यासाठी जितक्या टेक्निक्स तुमच्या जवळ असेल, साधना, मेडिटेशन, मंत्र साधना, चॅन्टिंग,
स्विचवर्ड, अफर्मेशन्स, पॉझिटिव्ह थॉट्स, रेकी एनर्जी, एंजेलिक एनर्जी, प्राणिक ऊर्जा, हे सगळेचे सगळे तत्व, क्रिस्टल्स, स्टोन्स, या सगळ्या गोष्टी तुम्हाला बॅकअप देत आहे, जेणेकरून तुमची बॅटरी कधीच डिस्चार्ज होणार नाही आणि तुमचं वर्किंग परफॉर्मन्स कधीही थांबणार नाही, उलट अपग्रेड होत जाईल, स्पीड पकडेल. जे गोष्टी तुम्हाला 10 वर्षात अचीव्ह करायचे आहे त्या 5 वर्षात, 2 वर्षात, 1 वर्षात इतकी स्पीड तुमची डेव्हलप होईल. पण कशाच्या भरोशावर? त्या एनर्जीच्या भरोशावर, त्या बॅकअपच्या भरोशावर तुम्ही 20च्या स्पीडने गाडी चालवा, नाही तर 200च्या स्पीडने गाडी चालवा. मर्जी माझी आहे, पण 20ची स्पीड मे बी 10 घंट्यात पोहोचेल, 200ची स्पीड 1 तासात पोहोचून देईल. हा डिफरन्स आहे. ज्याला टाइमची व्हॅल्यू आहे, ज्याच्यासाठी टाइम इज मनी आहे, त्या व्यक्तीसाठी टाइम सेव्ह करणे, टाइमचं फ्रुटफुल यूज करणे, त्याला सक्सेस मध्ये कन्वर्ट करणे खूप गरजेचं आहे. म्हणून किंमत वेळेची आहे, किंमत तुमच्या वेळेची आहे. आणि त्या वेळेला सदुपयोगी कसं लावायचं, त्यासाठी तुमचं माइंड ओपन असणं आवश्यक आहे. तुमच्या माइंडच्या अनुसार तुमची बॉडी, फिजिकल बॉडी परफॉर्मन्स देईल. त्याच्यासाठी तुमची बॉडी वेल बिईंग असणे आवश्यक आहे, हेल्दी असणे आवश्यक आहे. आणि या सगळ्याचे मूळ जुळलेले आहे एनर्जी सोबत, हायर फ्रिक्वेन्सी सोबत. तुम्ही ह्या एनर्जीजला कनेक्ट करा, रिसीव्ह करा, त्याच्यासमोर तुमची एक विश ठेवा आणि बघा तुमच्या लाईफ मध्ये कसे डे टू डे मिरॅकल्स होणे सुरू होऊन जाईल. आणि जेव्हा हे मिरॅकल्स तुमच्या लाईफ मध्ये होणे सुरू झाले, तुम्ही ग्रॅटिट्यूड प्रॅक्टिस करणं सुरू करा, धन्यवाद देणं सुरू करा प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टीसाठी जे तुमच्या लाईफ मध्ये तुम्हाला मिळून राहिलेली आहे. प्रत्येक लहानातल्या लहान गोष्टीला, छोट्या छोट्या मिरॅकल्सला ग्रॅटिट्यूड डायरी मध्ये लिहून ठेवा. सडनली मोठ्या मोठ्या गोष्टीचे विचार करू नका. आपल्याला ते प्राप्त करणे आहे, नो डाऊट ते प्राप्त करणे आहे. नो डाऊट तुम्हाला सक्सेसफुल बनायचं आहे. नो डाऊट तुम्हाला ह्या जगातलं बेस्ट एंटरप्रिनर बनायचं आहे, बिलेनियर बनायचं आहे, मिलेनियर बनायचं आहे, मल्टी बिलेनियर बनायचं आहे. मल्टी सोर्स ऑफ इन्कम लाईफ मध्ये अट्रॅक्ट करायचं आहे आणि रिसीव्ह सुद्धा करायचं आहे. पण एकाच दिवशी खायचा प्रयत्न करू नका. सोनं अंड देणारी कोंबडी सापडली म्हणून त्याच दिवशी तिचं पोट फाडून सगळे अंडे काढायचा प्रयत्न करू नका. स्टेप बाय स्टेप डेव्हलप करा. मे बी त्या सोन्याचे अंडे देताना एखादं नॉर्मल अंड ती कोंबडी देईल आणि त्या अंड्यामधून सुद्धा सेम तिची डुप्लिकेट अनादर व्हर्जन क्रिएट होईल. मे बी काही टाइम नंतर त्या दोन्हीही कोंबड्या मिळून आणखी 2-2 अंडे देतील, ज्याच्यातून आणखी 2-2 पिल्ले जन्माला येतील आणि 4ही कोंबड्या मिळून सोन्याचे अंडे देतील. आणि त्या दिवशी तुमची लाईफ बिगर अँड बिगर सक्सेस कडे जाईल, अचिव्हमेंट कडे जाईल. पण पेशन्स ठेवणं आवश्यक आहे आणि त्या कोंबडीची काळजी घेणं आवश्यक आहे. तसं तुम्हाला तुमच्या माइंड, बॉडी, तुमचं कॉन्शियस, सबकॉन्शियसनेसची काळजी घेणं आवश्यक आहे. कारण की हे सबकॉन्शियस माइंड सोन्याचं अंड देणारी कोंबडी आहे. जर तुम्ही याच्यावर लक्ष नाही दिलं तर आज जीवन तुम्ही जसे आहे तसेच राहाल. आणि जर का तुम्ही तुमच्या सबकॉन्शियसवर काम केलं तर तुमच्या आतमध्येच इतकी पॉवर आहे की तुम्ही स्वतःचं डेव्हलपमेंट इतक्या स्ट्रॉंग लेवलवर कराल की तुम्ही एक आयकॉन बनून तुमच्या परिवारासाठी, तुमच्या मुलांसाठी, तुमच्या रिलेटिव्हसाठी, तुमच्या सराउंडिंग मध्ये ऍज अ बिझनेस टायकून, ऍज अ सक्सेसफुल एंटरप्रेनर
ऍज अ लाईफ कोच, ऍज अ कन्सल्टंट, ऍज अ आयकॉन बनून तुमची जर्नी सफल होईल. आणि पिढोनपिढी तुमचं नाव लक्षात ठेवलं जाईल का हा व्यक्ती आपल्या कुटुंबात जन्माला आला, ज्यांनी आपल्या परिवाराची दिशाच बदलून टाकली. आणि लक्ष्मीची इतकी कृपा सुरू झाली की अनंत धन येत आहे, येतच आहे आणि येतच आहे. त्याच्यासाठी माइंडवर वर्क करणे खूप आवश्यक आहे. आणि माइंडला ओपनिंग देण्यासाठी एनर्जी सोबत कनेक्शन असणे फार आवश्यक आहे. खूप ब्रिलियंट लोक आहे या जगामध्ये, खूप ब्रिलियंट लोक. ते ऍज अ सीए म्हणून श्रीमंताच्या हाताखाली काम करताय, आणि तो श्रीमंत कमी शिकलेला किंवा एका गावातला व्यक्ती आहे. लक्षात घ्या, तुमचं एवढं ब्रिलियंट माइंड त्या व्यक्तीसाठी नोकर बनून काम करून राहिला आहे. त्या ब्रिलियंट माइंड मध्ये सुद्धा इतकी कॅपॅसिटी आहे की एंटरप्रेनर बनण्याची, पण स्वतःमध्ये स्ट्रेंथ आणि करेज नाही आहे, करून दाखवण्याची हिंमत नाही आहे, म्हणून जॉब पाहिजे. कारण जॉब मध्ये सेल्फ डेव्हलपमेंट हा विषयच येत नाही. बस वर्क करत राहा, भले सॅलरी लाखाने मिळते, पण गधा मजुरीच आहे. बिझनेस मध्ये त्याच्यापेक्षा जास्त काम करावं लागते, असं नाही आहे काम नाही करावं लागत. 24 तास काम करावं लागते, पण एक टाइम येते, त्याच्यानंतर तुम्ही इंडिपेंडंट होता, तुम्ही फायनान्शियली फ्री होता, तुमचं सिस्टम जनरेट होते, ते सिस्टम तुमच्यासाठी काम करते आणि तुम्ही एन्जॉय करता. तुम्ही जगातल्या कोण्याही भागात असाल, व्हॅकेशनवर असाल, तुम्ही फक्त 1 तास काढून तुमच्या सिस्टम सोबत कनेक्ट होऊन वर्क कराल, आणि सिस्टम तुमच्यासाठी रिमेनिंग 23 आवर्स वर्क करेल, आणि तुम्ही ते बाकीचे 23 तास एन्जॉय करत असाल. ते दिवस जर आपल्याला आणायचे आहे, तर फुल सिरियस होऊन तुम्हाला तुमच्या लाईफ कडे बघणं आवश्यक आहे. आणि त्याच्यासाठी मी इतकं नॉलेज शेअर करत आहे, इतकी हायर व्हायब्रेशन, हायर एनर्जी तुम्हाला देत आहे, डे टू डे लाईफ मध्ये तुम्हाला कनेक्ट करत आहे, रोजच्या रोज शक्तिपात करून राहिलो. खाली बसून रडासाठी बिलकुल नाही. मला कमिटमेंट पाहिजे ह्या मेडिटेशन सेशन मध्ये जुळलेल्या प्रत्येक लोकांकडून, की तुम्ही तुमच्या जीवनातलं हायर व्हर्जन निर्माण करा, तुम्ही तुमच्या लाईफला अपग्रेड मध्ये न्याल, तुम्ही तुमच्या लाईफ मध्ये सिस्टम जनरेट करा, तुम्ही सेंटर ऑफ युअर सिस्टम तुम्ही बनाल. आणि हा एक कॉन्फिडन्स तुमच्या माइंड मध्ये आला पाहिजे की यार, कभी कभी लगता है आपणच भगवान आहे. हा, कारण की तुम्ही सेंटर बनले आणि तुमच्यापासून सगळं चालून राहिलं. तर ही चिंता नाही करायची की आपण कोणातरी दुसऱ्या व्यक्तीच्या सेंटरच्या आउटर सर्कलमध्ये काम करत आहोत. मे बी काम करत आहोत, काही प्रॉब्लेम नाही, पण तुम्ही तुमच्या लाईफच्या सेंटरमध्ये असले पाहिजे, जेणेकरून तुम्ही तुमच्या लाईफला इतकं फ्रुटफुल आणि इतकं एन्जॉयबल सिच्युएशन मध्ये घेऊन गेले पाहिजे की मनी इज नॉट अ बॅरियर, वर्क इज नॉट अ बॅरियर. मला सर्व्हायवल साठी काम करायची गरज नसली पाहिजे, मला सर्व्हायवल साठी फायनान्सची गरज नसली पाहिजे. त्या लेवलवर स्वतःला घेऊन जा की तुमच्या पिढीन पिढी जरी कोणा काम नाही केलं, तरी पण पैसा चालला पाहिजे, पैसा येत राहिला पाहिजे. त्या लेवलवर स्वतःला घेऊन जायचं आहे. त्याच्यासाठी तुमचं स्वतःचं कमिटमेंट असणं आवश्यक आहे. देवाच्या भरोश्यावर राहून चालणार नाही. तो भगवंत तुम्हाला ऊर्जा देत आहे, तुमचं पात्र मोठं करा, रिसिव्ह करण्याची कॅपॅसिटी तुमच्यामध्ये डेव्हलप करा, त्यानंतरच या सगळ्या गोष्टी सक्सेसफुल होऊ शकतात. So lots of love and gratitude with higher blessings, higher wish of manifestation. God bless you. Angels always bless you. चला, खूप बोललो मी.
आता तुमची बारी. थँक्यू सर, थँक्यू नारायण सर. थँक्यू दादा, थँक्यू 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 सर. थँक्यू दादा, थँक्यू 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 सर. भारी 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 बोलतो तो तुम्ही, शब्द मोठमोठे शब्द टाकतात. मोठमोठे शब्द. ओके. थँक्यू सर. थँक्यू, थँक्यू, थँक्यू ऑल ऑफ यू. ग्रेट थँक्यू, एनर्जी फॉर टुडे अँड एव्हरी डे. थँक्यू सर. थँक्यू. चार्जचं महत्व सांगितलं, चार्जिंगचं सुद्धा महत्व सांगितलं, आणि किती महत्वाचं आहे चार्जिंग लाईफ मध्ये. घराच्या बाहेर निघताना चार्जिंग, फुल फुल चार्जिंग करूनच फेस करावं लागतं लाईफला आपल्याला, असं आहे ना. बरोबर. त्यासाठी आपल्याला हे मेडिटेशनचं सपोर्ट घ्यावं लागतंय, मंत्र सपोर्ट घ्यावं लागतं, हिलिंगचा सपोर्ट घ्यावं लागतंय, चॅन्टिंग सपोर्ट घ्यावं लागतंय. त्यासाठी माणूस सक्सेसफुल बनते. यात हे याच्यात आलं म्हणून कळलं, तुमच्या सोबत म्हणून आलं म्हणून समजलं सर्व गोष्टीचं. थँक्यू सर फॉर मॉर्निंग सेशन्स इज ब्युटिफुल. थँक्यू. गॉड ब्लेस यू सर. गॉड ब्लेस यू. स्मिता. सनिका ताई. साक्षी ताई. हा बोला गुड सनिका ताई. मॉर्निंग गुड दादा. मॉर्निंग. गुड मॉर्निंग. दादा खूपच छान सेशन होतं, इतकं इन्फॉर्मेटिव्ह होतं. खूपच छान वाटलं आणि आय ओपनिंग होतं. अगदी बऱ्याचशा गोष्टी माहीत असूनही आपण दुर्लक्ष करतो, त्या तुम्ही एकदम क्लिअर करून दिल्या. खूप छान वाटलं. थँक्यू दादा, थँक्यू थँक्यू दादा. ब्लेस यू. ब्लेस यू, थँक्यू. ब्लेस यू, ब्लेस यू. सनिका ताई. थँक्यू दादा, खूप छान सेशन होता. सेशन तर ठीक आहे. तुम्ही काही लर्न केलं की नाही, काही समजलं की नाही? हो हो हो, समजत आहे ना. त्या मेडिटेशन ठीक आहे, असू द्या. मेडिटेशन छान चालू आहे. पण लाईफचे पर्पज मध्ये हे एनर्जीज किती आवश्यक आहे अचिव्हमेंटसाठी समजून राहिलं की नाही? हो हो. कमिटेड होत आहे की नाही तुम्ही तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये काहीतरी सक्सेसला क्रिएट करण्यासाठी? हो सर. हो दादा, करत आहे. ठीक आहे. ब्लेस यू, ब्लेस यू. स्मिता. प्रणाली ताई, कल्याणी ताई. गुड मॉर्निंग गुड सर. मॉर्निंग प्रणाली ताई. छान होतं सेशन अँड थँक्यू सो मच. थँक्यू. काही करेज मिळत आहे की नाही, की जस्ट फक्त मेडिटेशनच करेज करायचं आहे तर आणि माहित, जे तुम्ही म्हटले आधी की तुम्ही सेंट्रिक व्हा स्वतःच्या हा. सु- सुरुवातीला, हो. तर ते कळलं. आणि ते थोडं थोडं इंट्युशन्स पण आले की काय करायचंय बा, काय समजायचंय येईल. आज. आणखी ब्लेस यू. त्याच्यावर काम करावं लागेल. थँक्यू यस, थँक्यू सो यस. मच. कल्याणी ताई. दादा, हा, गुड मॉर्निंग. आज मी खूप एक्साइटेड होती, म्हणजे जेव्हा तुम्ही म्हटलं विचाराल तेव्हा तुम्हाला सांगायसाठी. आज फर्स्ट टाइम मी एंजल्सचा अनुभव घेतला. म्हणजे जे म्हणतात ना, ते मागे जेव्हा सर म्हणत होते ना की दिसतात वगैरे, ते स्टार्स एंजल वगैरे, मला बिलीव्ह नव्हतं होत त्या गोष्टीवर. पण आज फर्स्ट टाइम मी 3-4 एंजल्स सोबत बघितले, छोट्या छोट्या वाव. व्हाईट कलर मध्ये असे. हा माझा पहिला, म्हणजे कधीच हा एक्सपिरियन्स आला नव्हता, कारण मी त्या लेवलपर्यंत पोहोचलीच नव्हती मे बी. बट आज मला इतकं, म्हणजे मी सांगू नाही शकत माझा अनुभव आजचा, किती किती छान वाटत आहे मला. ब्लेस यू, थँक्यू दादा, थँक्यू. आणि ब्लेस यू, खूप छान, ब्लेस यू. म्हणजे तुम्ही कालचं पण जे सांगितलं, आजचं पण, एकूण एक वर्ड इतका इम्पॉर्टंट असतो की त्याच्यातून एक आय ओपनिंग तर असते. भरपूर गोष्टी जसं आपल्याला खरंच माहिती असतात, पण आपण इम्प्लिमेंट नाही करत कधी, विचार सुद्धा नाही करत त्यावर. इम्प्लिमेंट तर दूरची गोष्ट आहे. तर त्याच गोष्टी आहे की हळूहळू आता त्या गोष्टीकडे आता वळायला लागायचं आहे. कळत होतं पण वळत नव्हतं, असं होतं. बट हम्म. खूप छान, म्हणजे आजचं मेडिटेशन तरी माझ्यासाठी तर खूप 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 बेस्ट होतं आतापर्यंतचं. म्हणजे मागच्या वेळेस ते वाव. थोडेसे अनुभव आले, यावेळेस पण. आणि जे कलर, आणि सिरियसली दादा, जोपर्यंत म्हणजे ते सुरू होतं, आपलं मेडिटेशन सुरू होतं, माझी पहिल्यांदा बॉडी फुल्ली व्हायब्रेट झाली.
जेव्हा लास्ट जे सेशन सुरू होतं तेव्हा. हम्म. नाही तर याच्या अगोदर असं नाही झालं मला कधी, आणि हळूहळू मला एक 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 एक्सपिरियन्स येत आहे आणि मला खूप छान वाटत आहे त्याबद्दल. असं आज होतं की उठणार नव्हती मी कदाचित, पण काय झालं माहिती नाही, पण मी उठली आणि केलं आणि इतकं मस्त फ्रेश फिलिंग आली बिलकुल. आणि खूप वाव. आधी 2-3 दिवसाचं जे होतं, खूप बॉडी खूप थकलेली होती, जी धावपळ झाली मला 2-3 दिवस कंटिन्यू, झोप नव्हती, काहीच नव्हतं. त्याच्यात नंतर पण आजचं म्हणजे खूप, मतलब सांगू नाही शकत मी इतक्या शब्दामध्ये, पण खूप छान. तो थकवा पण नाहीसा झाला, तो थकवा काहीच नाही, तर 2-3 दिवसात थकवा आज मला बिलकुल वाटला नाही. छान आहे. थँक्यू दादा, एनकरेजमेंट थँक्यू आहे. सो मच. तुमचे शब्द खूप खूप एनकरेजिंग आहे सर्वांसाठी, सर्वांसाठी आणि माझ्यासाठी सुद्धा. ब्लेस यू. थँक्यू दादा, ब्लेस ब्लेस यू, यू, ब्लेस ब्लेस यू. यू, ब्लेस यू. मी फोन करेल दादा तुम्हाला थोड्या वेळनी, थोडं ठीक माझ्या आहे. मुलाचं आटपलं की हो. बोलायचं होतं मला. ठीक ठीक आहे. ठीक आहे. थँक्यू दादा. विश्वेश्वर खोबरे, चेतन सोनवणे, काय समजलं आजच्या सेशन मधून? थँक्यू हा सर. चेतन, बोला. भरपूर सारे चेंजेस होत आहे आता, म्हणजे जे निगेटिव्हिटी होती आपली तर कमी येते आणि हळूहळू आपण वाढत चाललो आहे. पहिला आधी होतं की डोळे बंद केले की सुरुवात समजायची निगेटिव्हिटी यायची, आता नाही होत. हम्म, तर बरं. छान आहे. हे लाईफचे पर्पज क्लिअर होत आहे का? जे टॉक मी लाईफचे देऊन पर्पज, राहिलो त्याच्यामधून. पण आता त्यावर फोकस करणे आपलं काम आहे सर. फोकस साठी मोठं विचार हे होत आहे, म्हणजे विचलित होऊन जाते, मग फोकस नाही होत बरोबर. त्याचा ठीक फोकसवर आहे. काम करतो. ठीक आहे. कोणतेही काम हातात घेतो फोकस म्हटल्यानंतर काय कामात येतो. फोकस डेव्हलप करायसाठी हम्म. सेकंद पण नाही लागत. मुद्दा हा आहे की तुम्ही ज्या कामासाठी फोकस करण्याचा विचार करत आहे ते काम तुमच्या जीवन मरणाच्या प्रश्नासोबत कनेक्टेड आहे की नाही. हम्म. मी मागेही एक उदाहरण दिलं होतं, सेम असंच तुमच्यासारखाच प्रश्न आला होता. तेव्हा मी म्हटलं होतं की समजा, कल्पना करा एक रूम आहे, त्या रूम मध्ये तुमचे मुलं झोपलेले आहे. तुम्ही रूमच्या बाहेर गेले, त्या दरवाजाला ऑटो लॉक सिस्टम आहे, चाबी तुमच्या खिशात नव्हती, घरात राहिली, आणि तुम्ही बाहेर गेले आणि ती रूम ऑटो लॉक झाली. हम्म. आणि सडनली तुमच्या लक्षात आलं की अरे, त्या रूम मध्ये मी एक गोष्ट जडती ठेवून दिली. आणि सडनली तुम्हाला खिडकीमधून दिसून राहिलं की रूम मध्ये आग लागली, तुमचे लेकरं झोपलेले आहे. आता सांगा, फोकस कुठं असेल तुमचं? त्यांना वाचवण्याचं मागे, पण आता तिथे तुम्ही टाइमपास करा काय? मी नाही. फायर ब्रिगेडला बोलवतो, मी तिच्या सिक्युरिटीला बोलवतो. जे नाही. लास्ट ऑप्शन तुमच्यापाशी आहे त्याला पण तुम्ही यूज कराल आणि तो दरवाजा तोडून त्या लेकरांना वाचवण्याचा प्रयत्न करा. बरोबर. आता त्याच्यासाठी तुमची अख्खी बॉडी तुटली तरी चालेल, पण तुम्ही त्यांना वाचवण्याचा प्रयत्न करा. बरोबर. तुम्ही हा विचार नाही करणार त्यावेळेवर की मी जर लात मारली तर माझी कमरेची हड्डी सरकल, मी खांदा आपटला तर माझा खांद्याची हड्डी सरकेल, बरोबर. डोकं मारलं तर माझं डोकं फुटेल. तुम्ही त्या मोमेंटमध्ये काहीही करून दरवाजा तोडायचा प्रयत्न करा. का? कारण की आग बरोबर. विझवणे हा उपायच नाही आहे. दरवाजा तोडून लेकरं वाचवणे हाच एकमेव उपाय आहे. बरोबर. आता सांगा, तुमचं फोकस, तुमचं कॉन्सन्ट्रेशन, तुमची बॉडी पॉवर, तुमचं माइंड ऍक्टिव्हनेस कोण्या लेवलवर राहील? बरोबर सर. एक आणि ज्या मल्टी दिवशी लेवल. अशी आग डेली बेसिसवर आपल्या जीवनात लागली असते, तर माणूस एका सेकंदसाठी सुद्धा आपल्या फोकस पासून, आपल्या गोल्स पासून दुर्लक्षित होऊ शकत नाही. बरोबर.
ती आगच अजून लागली नाही म्हणून फोकस नाही भेटून राहिला. आणि ही बरोबर सर. आग न लागण्यासाठी काहीतरी निगेटिव्हिटी, तुमचं इनडिसिप्लिन नेचर, तुमची लेथर्जी, तुमचं प्रोकास्टिनेशन हे जबाबदार आहे. दुसऱ्याला ब्लेमिंग करणे, स्वतःच फेल्युअर दुसऱ्याच्या अंगावर टाकून देणे, परिस्थितीशी झगडणे, रडणे, दुसऱ्याकडून सपोर्टची इच्छा असणे, स्वतःच स्किल डेव्हलप न करणे, हे सगळे काही त्याचे फेल्युअरचे रिझन आहे. तुमच्या माइंडमध्ये निगेटिव्ह पॅटर्न तुम्ही तयार करून ठेवलेले आहे. एनर्जीचे निगेटिव्ह पॅटर्न तुमच्या जवळ आहे. तुमच्या आजूबाजूला असे लोक आहेत जे तुम्हाला सदैव डिमोटिवेट करत आहे. हे ते रिझन्स आहे. याला जोपर्यंत ओव्हरकम करणार नाही आणि ध्येय जोपर्यंत प्राप्त होणार नाही तोपर्यंत ती आग लागणार नाही. आणि जोपर्यंत ती आग लागणार नाही तोपर्यंत फोकस येणार नाही. आणि जर आग लागली आहे तर जगातलं असं कोणतंच तत्व नाही आहे जे तुमचं फोकस डिस्टर्ब करू शकते. होऊच शकत नाही. हा, थोडं रिलॅक्स होऊ शकता तुम्ही, पण फोकस तुमचं तुटणार नाही. मे बी तुमच्या जर्नीमध्ये तुम्ही थोडासा ब्रेक घ्या, चहा पाण्यासाठी तुम्ही तुमची गाडी थांबवणार, पण तुम्हाला कुठं जायचं आहे, त्या डेस्टिनेशनवर तुम्हाला पोहोचायचं आहे ना, तिथून फोकस तुमचा डिस्टर्ब होणार नाही. माहित पडलं एक रस्ता लागला नवीनच आणि तुम्ही त्याच रस्त्याने निघून गेले, असं कधीच होणार नाही. तुम्ही पोहोचाल तुमच्या डेस्टिनेशनवर, चकवा तुमच्या लाईफ मध्ये येणारच नाही. तुम्ही गोल 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 फिरून राहिले, होऊच शकत नाही. स्ट्रेट फॉरवर्ड, नीट अँड क्लीन, क्लिअर डायरेक्शन राहील आणि त्याच दिशेने तुम्हाला जायचं राहील. हे फोकस नावाची गोष्ट आहेच नाही, मुद्दाच नाही बनत. हे फोकस नाही होऊन राहिला, कॉन्सन्ट्रेशन नाही होऊन राहिलं, मन नाही लागून राहिलं, इच्छा नाही होऊन राहिली. बुडाखाली आग लागली आहे की नाही आहे? लागली असेल ऑटोमॅटिकली फोकस, कॉन्सन्ट्रेशन, कमिटमेंट, डेडिकेशन, डिसिप्लिन, बॉडी एनर्जी, माइंड एनर्जी, कॉन्शियसनेस, सबकॉन्शियसनेस सोबत बॉडी अलाइनमेंट, नॅचरल फोर्स सोबत तुमचं अलाइनमेंट, हायर फ्रिक्वेन्सी मध्ये व्हायब्रेट करणे, सगळं सुरू होऊन जाते. मुद्दा आहे जीवनाचं ध्येय सापडलं की नाही सापडलं. आणि जर नसेल सापडलं तर मरेपर्यंत पण फोकस होणार नाही. म्हातारं होऊन जाऊ पण जीवनाचं शेवटचं वाक्य निघत की मी काहीच अचीव नाही करू शकलो. जर छोट्या छोट्या गोष्टीचं सुख तुम्हाला खूप जास्त आवडून राहिलं असेल, झोप तुम्हाला प्यारी आहे, चांगलं जेवण तुम्हाला प्यारा आहे, हार्डवर्क तुम्हाला कमी कामात जास्त पैसा कमवण्याची इच्छा आहे, रेस्ट करण्याची इच्छा आहे, स्किलला अपग्रेड करण्याची इच्छा नाही आहे, मोबाईल मध्ये रील्स पाहण्यात टाइम जाऊन राहिला, पिक्चर पाहण्यात टाइम जाऊन राहिला, फॅमिली सोबत एन्जॉय करण्यात टाइमिंग जाऊन राहिला आहे, गपशप करण्यात टाइम जात आहे, मित्रांसोबत गोष्टी करण्यात, बाहेर फिरण्यात टाइम जात आहे, लुडो, चेस सारखे गेम खेळण्यात टाइमपास होऊन राहिला आहे. याच्या घरी जाय, त्याच्या घरी जाय, हा मेला तो मेला, याच्या घरी लग्न त्याच्या घरी लग्न, हे पार्टी अटेंड करण्यातच, सेमिनार अटेंड, सेशन अटेंड करण्यातच जर तुमचं टायमिंग जाऊन राहिलेलं आहे तर कसं तुम्ही तुमच्या जीवनाच्या प्रती फोकस व्हाल? हे सगळे जे डिस्ट्रॅक्शन्स आहे याला तोडणे खूप आवश्यक आहे. आणि हे तोपर्यंत तुटणार नाही जोपर्यंत तुमच्या ध्येय तुम्हाला कळणार नाही, तुमच्या जीवनात ध्येय प्राप्तीची आग लागणार नाही. आणि ही आगच तुम्हाला इनफायनाइट अबंड एनर्जी देईल वर्क करण्यासाठी. काहीच नसते राहत इनडिसिप्लिन नेचर, काहीच नसते राहत ही बिमारी, काहीच नसते राहत असं बोलणं की मी थकलो आहे, मला झोप येत आहे. काहीच नाही आहे, बिलकुल काहीच नाही आहे. सगळं तुमचा माइंड गेम आहे. आणि आपणच म्हणतो जाने दो ना यार, क्या होता है क्या होता है.
कोई बात नहीं, आज सो जाएंगे. मी माझ्या जीवनाला अशा उद्देशाने जगत आहो की मला आज रात्री मरायचं आहे. बिलकुल मरासाठी घाबरत नाही मी. बिलकुल हे अफर्मेशन देण्यासाठी घाबरत नाही की जे मी बोलत आहे ते होईल म्हणून. होईल तरी चांगला आहे, मला या जीवनाशी काही लेणं देणं नाहीये. उद्या मरायचं तर आज मरे, चांगली गोष्ट आहे. पण मरण्याच्या अगोदर काय मी माझ्या ह्या फिजिकल बॉडीच्या थ्रू, माझ्या ह्या माइंडच्या थ्रू, माझ्या ह्या एक्सपिरियन्सेसच्या थ्रू मी तुमच्या सर्वांच्या लाईफमध्ये, कोण्याही एका व्यक्तीच्या लाईफमध्ये मरण्याच्या अगोदर काय मी व्हॅल्यू ऍड केली आहे का? काय मी असं काहीतरी क्रिएट केलं की ज्याच्यामुळे 4 लोकांना त्याचं बेनिफिट मिळून राहिलेलं आहे? काय मी इतका डेडिकेटेड आहो की मरण्याच्या अगोदर मी कोणाच्या जीवनाला फ्रुटफुल करू शकतो, मी स्वतःच्या जीवनाला फ्रुटफुल करू शकतो. माझं फॅमिली, माझे 4 लोक माझ्या लाईफ मधले ते म्हणेल की यार हा व्यक्ती होऊन गेला, जरी जाता जाता पण काहीतरी देऊन गेला. बस माझा एवढाच उद्देश आहे की मला आज रात्री मरायचं आहे. उद्याचा दिवस माझ्या जीवनात येणार नाही. तर आज मला मॉर्निंग पासून टाइम भेटलेला आहे रात्री झोपण्यापर्यंत की मी काय व्हॅल्यू पुट करू सर्वांच्या जीवनामध्ये, जेणेकरून मी निश्चिंततेने मरू शकलो पाहिजे. मी रात्री झोपण्याच्या अगोदर फॉरगिवनेसची प्रॅक्टिस ऑटोमॅटिक होईल. जर मी मरून गेलो तर माहित पडलं मी माफी मागायचं राहून गेलो. एव्हरी मॉर्निंग उठल्याबरोबर माझी ग्रॅटिट्यूड प्रॅक्टिस ऑटोमॅटिकली सुरू होईल की देवा तुझे खूप खूप धन्यवाद, खूप खूप धन्यवाद की तू मला आजचं जीवन दिलं. काही व्हिडिओ पाहायची गरज नाही ग्रॅटिट्यूड प्रॅक्टिस करायसाठी. जस्ट एवढं सफिशियंट आहे की तुम्ही आज जिवंत आहे. संध्याकाळ होता होता, रात्र होता होता ग्रॅटिट्यूड आणखी स्ट्रॉंग होऊन जाईल की भगवंता खूप तुझे धन्यवाद की तू मला इतक्या साऱ्या ऑपॉर्च्युनिटीज दिल्या वर्क करण्यासाठी, कोणाच्या तरी लाईफ मध्ये व्हॅल्यू ऍड करण्यासाठी, माझं सेल्फ हायर सेल्फ सोबत माझं कनेक्शन होण्यासाठी, जीवनामध्ये काहीतरी हायर नॉलेज मी गेन केलं आज. थँक्यू 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 थँक्यू. लव यू लव यू लव यू लव यू लव यू. गरजच काय आहे फोकस करण्याची? रस्त्यावरून गाडी चालवताना डोळे बंद करून गाडी चालवतो कधी? नाही. मग तिथे येते काय डोक्यात की अरे माझं फोकस कुठं आहे म्हणून? तिथे तर बरोबर फोकस येते का? कारण की ऍक्सिडेंट झाला तर जीवा मरणावर येणार आहे. तिथे आग लागली आहे, जराची चूक यमाचं दर्शन. तिथं नाही होत आपला फोकस डिस्टर्ब. तिथे बरोबर चालते गाडी. मग जीवनाच्या प्रती, तुमच्या ध्येयाच्या प्रती, तुमचं करिअर, तुमचा बिझनेस, तुमचा जॉब, तुमचं रिलेशनशिप, इथं कुठून फोकस येते? कोण सांगून राहिला फोकस करासाठी? हे केअरलेस नेचरच रिलेशनशिप डिस्टर्ब करताय. हे केअरलेस नेचर तुमचं सराउंडिंग डिस्टर्ब करताय. हे केअरलेस नेचर जॉब मध्ये किंवा तुमच्या बिझनेस मध्ये एक्सपान्शन घेऊन नाही येत आहे. ह्या केअरलेस नेचर मुळे अबंडन्स आपल्या जवळ येत नाही आहे. आणि आपण म्हणतो फोकस नाही होऊन राहिला. गाडी चालवताना बरोबर फोकस होते, पैसे मोजताना बरोबर फोकस होते, तेव्हा नाही होत 1 रुपयाची गडबड की समोरच्याला 10,000 द्यायचे आहे तर त्याच्या जागी 11,000 देऊन दिले. अशी चूक नाही होत कधी आपल्याकडून. दुसऱ्यांना 10,000 पासून घ्यायची आहे तर मोजून मोजून बघतो की 9,999 रुपये पण आहे की नाही आहे. तर 1 रुपया पण मिसिंग असेल तर आपण बोलतो. तेव्हा नाही म्हणत लेट गो, अरे माझं फोकस नव्हतं, माझं कॉन्सन्ट्रेशन नव्हतं, पैसे मोजण्यावर 500 रुपये कमी निघाले.
तेव्हा नाही बोलत आपण, तेव्हा कुठून फोकस येते? तेव्हा कसा फोकस डेव्हलप होते? मग स्वतःच्या डेव्हलपमेंटसाठी, बिझनेस ग्रोथसाठी, जॉबला सक्सेसफुली फ्रुटफुल करण्यासाठी, रिलेशनशिप चांगले करण्यासाठी असं कसं फोकस मिस होऊन जाते? असं कसं मोटिवेशनची गरज पडते? भूक लागल्यानंतर नाही सांगा लागत फोकस करायसाठी. ते बरोबर माणूस त्या किचन मध्ये जाते, ताट घेते, जेवण घेते, डोळे बंद असले तरी अन्न पोटातच जाते, नाकात जात नाही. तिथं नाही करायला लागत फोकस की घास कानात चालला की नाकात चालला की डोळ्यात चालला. तिथं बरोबर तोंडातच घास जाते. असं कसं फोकस बरोबर आहे तुमचं? आणि करिअरच्या प्रती, लाईफच्या डेव्हलपमेंटच्या प्रती फोकस कुठं चाललं? कशाला गरज आहे फोकस क्रिएट करायची? कशाला गरज आहे कॉन्सन्ट्रेशनची? आपलं बिहेवियर सांगून राहिलं की आपण किती लेथर्जी, आळस, प्रोकॅस्टिनेशन, ब्लेमिंगवर जगत आहोत. आपल्याला आपल्या जीवनाचे फ्रुटफुल उद्देश नाही दिसत आहे. हा जन्म मिळाला दिसत नाहीये, आजचा दिवस निघाला दिसत नाहीये, सकाळी सकाळी मला पाणी प्यायसाठी भेटत आहे, हवा माझ्यासाठी अवेलेबल आहे, सूर्याचा प्रकाश भेटून राहिला, हे इम्पॉर्टंट नाहीये. माझं पोट बरोबर चालून राहिलं, माझं पोट बरोबर साफ होत आहे, हे इम्पॉर्टंट नाहीये. अरे 2 दिवस जर पोट जाम झालं तर तिसऱ्या दिवशी भरती करायचा टाइम येईल. त्या बॉडीच्या प्रती ग्रॅटिट्यूड नाही आहे की लंग्स बरोबर काम करून राहिले, हार्ट बरोबर काम करत आहे, किडनी बरोबर काम करून राहिलं, पोट बरोबर काम करत आहे, घास बरोबर तोंडातच जाऊन राहिला, त्या अन्नाचं बरोबर रक्त बनवून राहिलं, माझं माइंड बढिया डेव्हलप होऊन राहिलं. इकडे कोणाचंच लक्ष नाहीये. कोणत्या फोकसची गोष्ट करून राहिलो आपण? आपण अजूनपर्यंत स्वतःला चेंज करण्यासाठी रेडीच नाही झालो. आणि आग लागल्याशिवाय कोणी चेंज होणार नाही. तर ती आग शोधा. तुमच्या जीवनाची आग कुठं लपली आहे, कुठं ते दडून बसली, कोणते ते पॉइंट्स आहे जे तुमच्या जीवनात ती आग निर्माण करेल, असे कोणतं काम आहे जे तुमच्या जीवनात त्या आगला क्रिएट करेल. ती फायर, ती विल ऑफ फायर कुठं लपली आहे? कोणतं असं सेक्टर आहे तुमच्या जीवनातलं जिथून तुम्हाला ती किक मिळेल? शोधा. सेल्फ अनालिसिस करा, सेल्फ इंट्रोस्पेक्शन करा. शोधा तुमच्या चुका कुठं होऊन राहिल्या. शोधा तुम्ही काय केलं पाहिजे तुमच्या जीवनात ही आग क्रिएट करण्यासाठी. शोधा तुमचे पॅरामीटर्स, शोधा आणि ते शोधून 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 तुम्हाला तुमच्या जीवनाचा उद्देश सापडून जाईल. ज्या दिवशी तुमचा उद्देश सापडून जाईल त्या दिवशी आग ऑटोमॅटिक लागेल, फोकस ऑटोमॅटिक होईल, ते स्ट्रेंथ आणि करेज ऑटोमॅटिक मिळेल. मोटिवेशनची गरज पडणार नाही, व्हिडिओ पाहायची गरज पडणार नाही, प्लॅनिंग करायची गरज पडणार नाही. डेली प्लॅन समोर पडलेले राहील, एक्झिक्यूट करायला वेळ भेटणार नाही. इतकं वर्कलोड तुमच्या समोर पडलेलं आहे. आपल्याला मोटिवेशनची गरज पडून राहिली, आपल्याला फोकसची गरज पडून राहिली, आपल्याला अशा माणसाची गरज पडून राहिली जो आपल्या पाठीवर हात ठेवून चोपडून राहिला आणि म्हणतात की भाई तेरे दर्द तो बडे है, यू आर अ विक्टिम. सांत्वनाची गरज कशासाठी पडून राहिली? अरे मैं हूं और अकेला ही काफी हूं. हे मोटिवेशन केव्हा येईल? जेव्हा आग लागेल. आग केव्हा लागेल? जेव्हा ध्येय माहित होईल. ध्येय का बरं माहित होऊन नाही राहिलं?
कारण की तुम्ही अनअवेअर आहे तुमच्या सिच्युएशन बद्दल, तुमच्या स्ट्रेंथ बद्दल, तुमच्या क्वालिटी बद्दल तुमचं तुम्हालाच माहित नाही आहे. का माहित नाही आहे? इग्नोरन्स आहे, ब्लॉकेजेस आहे. ते ब्लॉकेजेस का क्रिएट झाले? कारण की कुठंतरी तुमची बॅटरी डिस्चार्ज आहे. बॅटरी का डिस्चार्ज आहे? कारण की तुम्ही हायर एनर्जी सोबत कनेक्टेड नाही आहे. तर फोकस ऑन एनर्जी क्रिएशन, एनर्जी रिसिविंग, एनर्जी डेव्हलपमेंट, then all journey start automatically. तुमचं गाडीची बॅटरी एक चार्ज झालेली आहे, आपोआप डेस्टिनेशन तुमचा दिसून जाईल, आपोआप पाथ दिसून जाईल, आपोआप माइलस्टोन दिसून जाईल, आपोआप आयडियाज येईल, आपोआप प्लॅन्स येईल, आपोआप त्या गाडीत बसून चालण्याची इच्छा होईल, आपोआप लक्झरी फील होईल, आपोआपच गाडी चालवता येत नसेल तर गाडी चालवणं येईल, स्किल डेव्हलपमेंट येईल, सगळं आपोआप होईल. त्या गाडीच्या बॅटरी पहिले पॉवर तर द्या. ते डिस्चार्ज गाडी आहे आणि स्वप्न पाहून राहिले तुम्ही दिल्ली मुंबई जाण्याचे. कसं पॉसिबल आहे? हाऊ पॉसिबल? अरे तुम्ही तुमच्या घरातून बाहेर पण नाही निघू शकत ते गाडी घेऊन, काय दिल्ली मुंबई गाठणार आहे? तर फोकस ऑन युअर एनर्जी, जी फोकस ऑन युअर ध्येय, तुमच्या जीवनाचा उद्देश काय आहे? मी कशासाठी जन्म घेतला? एकदम मी मोठे मोठे उद्देश नाही म्हणत मी, पण एक बेसिक तर माहिती होऊ शकते की माझ्या समोर आज काय मिळालं आहे, माझ्या समोर आज कोणता प्लॅटफॉर्म मिळालेला आहे आणि त्या प्लॅटफॉर्म मधून मी काय अचीव करू शकतो. जर मी या प्लॅटफॉर्मला मास्टरी केली, ती मास्टरी जर मिळाली, तर मी लाईफचे डेस्टिनेशन इझिली अचीव करू शकतो. म्हणजे दोनच गोष्टीवर काम करायचं आहे, स्वतःच्या माइंडवर आणि स्वतःच्या एनर्जीवर. बॉडी इज जस्ट अ व्हेकल, याला तुम्ही इंधन द्या, या शरीराला, हे शरीर तुमच्यासाठी काम करते. पण ती एनर्जी आणि त्या गाडीची वायरिंग, ह्या दोन गोष्टी खूप इम्पॉर्टंट आहे. गाडीमध्ये जर एनर्जीच नाही आहे आणि त्याची वायरिंग भ्रष्ट आहे, तर कधीच तुमचे कनेक्शन होणार नाही, ती गाडी स्टार्टच होणार नाही. कारण की एनर्जीचं कनेक्शन त्या इंजिन सोबत कनेक्टच नाही होऊन राहिलं. दोन गोष्टी मस्त आहे. तुमच्या माइंडची वायरिंग चेक करा, वायरिंग कुठे डिस्टर्ब झाली आहे, माइंड प्रोग्रामिंग करा. सेकंड, त्याला रन करायसाठी तुम्हाला हायर एनर्जीची गरज आहे आणि ती कशी मिळेल, कुठून मिळेल, त्याच्यावर विचार करा. तुमच्या जर कॅपेबल नाही आहे तुम्ही पेमेंट करून ती एनर्जी रिसिव्ह करायची, तर एनर्जी क्रिएट करणे शिका, स्वतः शिका, स्वतःची एनर्जी बनवा. जर तुम्ही पेमेंट देऊन तुमची बॅटरी चार्ज नाही करू शकत, तर बॅटरी चार्ज करण्यासाठी जी इलेक्ट्रिसिटीची गरज आहे त्याचं क्रिएशन करा. जी पैसा नाही म्हणून बसून राहू नका की माझी हिलिंग कोण करून देईल, मला एनर्जी कोण देईल. स्वतः क्रिएट करा आणि अशी क्रिएट करा, असं पॉवर हाऊस बना, असा पॉवर प्लॅन स्वतः डेव्हलप करा की तुमच्या सोबत सोबत 100 लोकांना पण ती एनर्जी भेटली पाहिजे. त्या लेवलवर जाऊन पोहोचा की तुम्हाला कोणापासून एनर्जी घेण्याची गरज नसली पाहिजे. त्या लेवलचं कमिटमेंट तुमच्या लाईफमध्ये आलं पाहिजे, डेडिकेशन आलं पाहिजे. त्याच्यानंतर बघा, रॉकेट सारखी लाईन लागेल तुमच्या जीवनात, अचिव्हमेंट तर अचिव्हमेंट येतील. ती फाइंड आउट, तुमची आग कुठं लपली आहे त्याला शोधा, त्याला इग्नाइट करा, अग्नी लावा, तिथे पेटवा त्या आगेला फुल फॉर्म मध्ये. जी जितकी मोठी आग तितकं मोठं अचिव्हमेंट. बस सिंपल आहे. त्यासाठी कनेक्ट राहा मेडिटेशन मध्ये, त्याच्यासाठी तुम्ही जी कमिटेड राहा स्वतःच्या डेव्हलपमेंटसाठी. नेचर सगळं काही प्रोव्हाइड करून देत आहे, रिसीव्ह करण्याची आपली पात्रता डेव्हलप करा. अँड जी देन स्काय इज द लिमिट अँड वर्ल्ड इज युअर्स.
ब्लेस यू. ब्लेस यू. थँक्यू सर. लास्ट राजेंद्र सर. ओके. दादा नमस्कार. मी आता क्लोज करणार होतो. नमस्कार सर. सॉरी मी थोडस बाहेर कोणी आलो त्यांना ठीक हे आहे. करायचं होतं. तर बरं. चालेल मग एक छान आणि इन्फॉर्मेटिव्ह सेशन झालं. महत्वाचं म्हणजे आपण कुठे अडकून राहिलेलो आहे आणि का बरं आपल्याला फोकसिंग नाही होऊन राहिलं याच्याबद्दलच खूप छान क्लिअरिटी आली. आणि महत्वाचं म्हणजे ह्याच गोष्टी आम्हाला त्रासदायक ठरून राहिल्या की आम्ही हे आमचं माइंडसेट करून घेतलंय की नाही बा मी फोकस नाही करू शकून राहिलो. ते बॅरियर आम्हाला आता कसं तोडता येईल त्याच्या दृष्टीने तुमचं छान मार्गदर्शन झालं. आणि आपलं आधीचं सेशन पण छान झालं. त्याच्यात एक चांगली एनर्जी क्रिएट झाली. आणि महत्वाचं म्हणजे आमचे आता हळूहळू व्हिजन क्लिअर होऊन राहिलं. हे व्हिजन आता जसं जसं क्लिअर होईल तसं तसं फोकसिंग पण वाढेल. आणि निश्चितच तुमचं मार्गदर्शन आम्हाला सगळ्या ठिकाणी कारणीभूत ठरून राहिलं याच्यासाठी. नाहीतर आधी आम्ही या सगळ्या गोष्टींपासून दूर होतो. बस कर्म करत राहायचं आहे, जन्माला आलो म्हणून जगायचं आहे, अशा प्रकारचं आमचं चालू होतं. परंतु आज तुम्ही जो आमचं विजन चेंज केलेलं आहे, धन्यवाद दादा. धन्यवाद धन्यवाद. थँक्यू थँक्यू. गॉड ब्लेस ऑल ऑफ यू. गॉड ब्लेस यू. ब्लेस यू ब्लेस यू. थँक्यू थँक्यू थँक्यू. ब्लेस यू सर. निलेश सर, काही व्ह्यू? दादा एक थोड्या वेळाने फोन करू का तुम्हाला? चालते चालते सर. हो करा. निलेश सर, गुड मॉर्निंग दादा. मी गुड तुम्हाला मॉर्निंग. याच्यासाठी बोलत आहो सर की तुम्ही कनेक्टेड आहे रात्रीसाठी, बरोबर आहे. मे बी नवीन लोकांना काही समजून नसणार आहे काय चालू आहे म्हणून. हो हो. इतकी अंगार काऊन लागली. पण जर आपण इनपुट करत आहोत, एफर्ट देत आहोत, तर माझं सुद्धा कर्तव्य आहे की ते इनपुट राईट डायरेक्शनने जाऊन राहिलं की नाही राहिलं त्याला चेक करत राहणे, बरोबर. बरोबर बरोबर. कारण की आज असं मोमेंट नाही आहे की मला लाखो रुपयाचं पेमेंट झालेलं आहे आणि मी निश्चिंत आहो, बरोबर आहे. अरे सिखा नहीं सिखा क्या फरक पडता है, अपने तो पेमेंट आ गया है ना. आज आपण त्या पोझिशन मध्ये नाही आहोत ना, तुम्ही आहे ना मी आहो. बरोबर. पण मग जे आपण एक्सचेंज करून राहिलो कमीत कमी त्याची व्हॅल्यू येस दादा येस. आहे की नाही, ती व्हॅल्यू कुठं चालली तेच बघायसाठी मी प्रश्न विचारत आहो. आणि बोला सर, वाईट टाका वाटून घेऊ, तुम्ही जितकं बोलाल तेवढं चांगलं आहे. नाही हे तर करेक्ट आहे दादा. म्हणजे तुम्ही जो भलेही काम हे सेशन 2 महिने चालन 3 महिने चालते मला. पण जर तुम्ही क्रिएट होऊन गेले ना, तुमचं जर निर्मिती झाली तर मला माहित आहे माझ्या लाईफचं बेस्ट अचिव्हमेंट आहे हे. कारण की यानंतर पूर्ण लाईफ मध्ये तुम्ही माझी साथ देणार आहे, तुम्ही मला पोचणार आहे हे मला माहित आहे. मला गरज नाही आहे काही करायची. ज्या दिवशी करोडो रुपये तुम्ही कमवा ना सर, त्या दिवशी लाख रुपये डोनेट करायला तुम्हालाही काही वाटणार नाही आणि मला पण लाख रुपये रिसिव्ह करायला काही वाटणार नाही. बरोबर. येस दादा. मग मी का बरं चिंता करू की माझं फ्युचर कसं राहील. मी बघत आहो ना 10 लोक रेडी होऊन राहिले करोडपती आणि लाख लाख रुपये डोनेशन देऊन राहिले. सोडा ती फीस. ऑलरेडी मी 10 लाख रुपये अबंडन्स मध्ये जगून राहिलेलो आहे. पण मी त्या 10 लाखाच्या अबंडन्स मध्ये जगण्यासाठी मला ते 10 लोक निर्माण करणं खूप आवश्यक आहे. म्हणून माझा स्वार्थ म्हणा त्याला तुम्ही. ते 10 व्यक्तींची निर्मिती फार आवश्यक आहे जे करोडो रुपये कमवतील आणि मला लाख रुपये डोनेट करतील. येस येस. डोनेट नाही करतील तर इगोच्या चक्करमध्ये फेकून मारतील तरी चालते. मी रिसिव्ह करायसाठीच बसलो आहे. डोनेट करायला फेकून मारा. माझी ते नेचरला एंजल्सला हेच विष आहे की येऊ द्या पैसे जवळ. सांगा सर. त्या गोष्टी तर मनापासून होणारच दादा. कारण
व्हॅल्यूज क्रिएट होत आहेत आणि त्या गोष्टी क्लिअर होत आहे. आणि जसं आपण मला वाटतं ह्या टॉपिकवर म्हणजे असा हा डीप नाही, पण ऍक्च्युअली ह्या टॉपिकवर थोडं बहुत आपण चर्चा केली होती. म्हणजे मलाही एक हो. होतं किंवा काय करायचं आहे ना, की आपण काय करतोय. कारण कसं आहे की सिच्युएशन शेवटी तीच येते. म्हणजे आता मी उदाहरण पण दिले होते आता है ना त्यावेळेस. हो. तर एवढं सगळं करूनही जर पुन्हा झिरोवर आहे, एवढं सगळं करून पुन्हा झिरो पासून सुरुवात करताय, तर मग आपण त्याच्या मागं का लागावे, है ना. हम्म. की आपण आपलं काहीतरी अस्तित्व असं का नाही बनवा की आपलं लाईफ टाईम साठी हे कामी येईल, किंवा आपण एक सेटल होऊन जाऊ आणि त्याच्यानंतर आपण बरेच लोकांना त्या याच्या माध्यमातून सेटल करू शकू, बरोबर. त्यांची क्लिअर करू शकू. माझा हाच एक होता. आणि त्याच्यावर तुम्ही काल जो म्हणजे काय म्हणताल की बिलकुल एक कुऱ्हाडा हातोडी मारल्यासारखा जर केला ना, सेंटर ऑफ पॉईंटचा जो टॉपिक होता तो, हो. म्हणजे तो डिस्कस होणं खूप आवश्यक होतं. कारण याच्यात माझं खूप कन्फ्युजन होतं, जे मी इतक्या दिवसापासून कंटिन्यू ते चालू आहे बोलतोय आणि सगळं कन्फ्युज म्हणजे असं काम प्रॉपर तसं होत नव्हतं. तर हम्म. हा खरंच महत्वाचा टॉपिक आहे आणि याच्यावर विचार करायलाच पाहिजे. आणि स्वतःचं विजन, स्वतःची व्हॅल्यू क्रिएट करणं आणि तुम्ही जे म्हणता सेंटर ऑफ अट्रॅक्शन, याच्यावर तर नक्की नक्की करायला पाहिजे. ऍक्च्युली मी थोडीशी सुरुवात तशी केली होती, केली आहे. पण कधी कधी असतं ना मध्ये मध्ये थोडंसं डिस्ट्रॅक्शन येतं की अरे आपण राईट वेनं पाथने चाललोय की नाही, याचा ऐक त्याचा ऐक वगैरे. तर थोडं बहुत आपलं अजून काहीतरी डायव्हर्जन होतं मन. पण बरोबर. मी असं वाटतं की अजून ह्या सेशन मध्ये अजून एकदम डाऊट माझं हे क्लिअर होऊन जाईल. आणि जे माझं ध्येय आहे ते मी त्या ध्येयाकडे म्हणजे वाटचाल करतोय, तर माझं राईट आहे. हा म्हणजे मला आता म्हणजे इंट्युशन येत आहे की जे मी करतोय जे खरंच तो वेब तो पाथ ओके आहे, जो करेक्ट पाथ आहे. आणि तो तुम्ही माझा अजून क्लिअर करून देणार हे मला गॅरंटी आहे दादा. बरोबर. बिलकुल आपल्याला दादा. सिस्टमला तोडायचं नाहीये सर. हम्म. सिस्टम आपल्या सर्वायवल साठी आहे. येस. पण आपले ध्येय हम्म. हे आपल्या अपब्रिंगिंग साठी आहे. ओके. येस दादा. है ना. तर सर्वायवल साठी जे आपल्याला प्लॅटफॉर्म मिळालेले आहे ते तर कंटिन्यू करायचं आहे. सोबत सोबत हे सुद्धा चाललं पाहिजे की मी असं काय करू की ज्या दिवशी हा प्लॅटफॉर्म राहणार नाही तर माझं काय अस्तित्व आहे त्या दिवशी. करेक्ट. जसं ते अनसर्टेनिटी असते ना की पेन्शन मिळणार नाही आहे, हो. लिमिटेड पेमेंट आहे, 40-45 वर्षाचं वय आहे, मधात ना लेकराचं शिक्षण झालं ना, गरजा पूर्ण झाल्या आणि सडनली जॉब मधून काढून टाकायची धमकी येत आहे. तिथं ते टेन्शन येतं की ह्या वयात मला आता नवीन जागेवर मी जॉब करायला जाऊ तर कुठं जाऊ, बरोबर. पेन्शन मला आहे नाही, कसं तरी सर्वायवल चालू आहे आणि इथून तर जॉब मधून काढून टाकायच्या गोष्टी चालू आहे. तो बरोबर. जो माइंड असते ना तो आपल्याला नाही पाहिजे. ह्या अनसर्टेनिटी मधून आपल्याला, इनसिक्युरिटी मधून आपल्याला बाहेर पडायचं आहे. तर हेच सांगायचा उद्देश आहे की ही इनसिक्युरिटी कधीही कोणाच्याही लाईफ मध्ये येऊ शकते, चांगल्या चांगल्या पोझिशन मध्ये येऊ शकते. येस. आपण बघितलं आहे आपलेच बिग मेंटर, त्यांच्याच लाईफ मध्ये सिच्युएशन आली. करेक्ट. मग सांगा ना आपल्या जीवनाचा काय व्हॅल्यू राहिली त्याच्या समोर. जे काहीच बिलियनियर्सच्या लाईफ मध्ये अशी सिच्युएशन क्रिएट होते की रातोरात जे रामाला राज्य सोडावं लागते, वनवासात जावं लागते, आपली काय सिच्युएशन आहे सांगा. त्यांच्या स्किलवर कमीत कमी त्यांनी स्वतःला सर्व्हाइव्ह केलं आणि पुन्हा रिक्रिएट करून नवीन करेक्ट. प्लॅटफॉर्म ऍडव्हान्स लेवल सोबत ओपनिंग केली. करेक्ट. आपण कुठं आहे जर आपल्या जीवनातून हे प्लॅटफॉर्म निघून गेले तर आपली लेवल कुठं आहे. आपण पुन्हा दुसरं प्रोडक्ट मार्केटिंग किंवा दुसरं कंपनी शोधू का. तेच होते. ये प्रोडक्ट नहीं तो दूसरा प्रोडक्ट, दूसरा नहीं तो तीसरा प्रोडक्ट. बरोबर. इसमें सक्सेस नहीं मिला तो उसमें सक्सेस मिलेगा, उसमें सक्सेस नहीं मिलेगा तो उसमें सक्सेस मिलेगा. ठीक आहे, पे आउट कमी जास्त राहू शकते पण सक्सेस हे त्या कंपनीच्या भरोश्यावर नाही आहे ना. ते अचिव्हमेंट माझ्या माइंडच्या लेवल भरोश्यावर आहे. हे ज्या दिवशी कळेल त्या दिवशी कोणतीही कंपनी तुम्ही जाल अचिव्हमेंट तुम्हाला फॉलो करेल, किंवा तुम्ही स्वतःची कंपनी उभी केली तरी सुद्धा अचिव्हमेंट फॉलो करेल. येस. कारण की आपण त्या कंपनीच्या भरोश्यावर नाही आहे.
भली काम करत आहोत पण भरोश्यावर नाहीये. आपण आपल्या माइंडच्या लेवलवर आहोत. बरोबर. आणि मॅक्सिमम चूक ह्या इंडस्ट्रीमध्ये जवळ आणि सगळीकडे, इंडस्ट्रीचं काय नाव घ्यायचं आहे, सगळीकडे हेच होऊन राहिली आहे की फोकस आउटसाइड आहे. आउटसाइड, जसं मी काल सांगितलं, त्या लेबरचा फोकस त्या ओनरकडे आहे, आउटसाइड आहे. म्हणजे ते सर्कलच्या नुसार इनसाइड आहे, पण त्या सेंटर ऑफ पॉइंट तिथून आपण लाईनच चालली गेली, म्हणजे ते नेटवर्क संपलं नाही, तो इश्यू तिथून समोर करणार तुम्ही, की तो लेबर स्वतःच्या सेंटरवरून आउटसाइड मध्ये बघत आहे. आणि ज्या पोझिशनवर तो आहे तिथून समोर काहीच नाही आहे. तिथून समोर काही नाही. बरोबर आहे. ज्या दिवशी त्याचा व्ह्यू इनवर्ड होईल, त्या ओनरकडे येईल, तेव्हा तो सर्च सुरू होईल की यार मला ओनरच्या पोझिशनवर पोहोचण्यासाठी काय करावं लागेल. त्या ओनरच्या पोझिशन मध्ये जाण्यासाठी मे बी मला सुपरवायझर बनावं लागेल, सुपरवायझर वरून मला मॅनेजर बनावं लागेल, मॅनेजर वरून मला सीईओ बनावं लागेल, सीईओ वरून मग एक चान्स आहे माझ्या लाईफमध्ये की मी ओनर बनून जाईल. मे बी सीईओ बनण्यासाठी हाय स्किलची गरज आहे, मे बी सुपरवायझर बनण्यासाठी लिडरशिपची गरज आहे, लोकांना हँडल करण्याची क्वालिटीची गरज आहे, मॅनेजरच्या लेवलवर वर्कलोड सहन करायची आणि वर्कला एफिशियंटली रन करायची तुमच्यामध्ये कॅपॅसिटी आहे, तुम्हाला मॅनेजमेंटचा कोर्स करणं आवश्यक आहे. तेव्हा मी मॅनेजरच्या पदावर जाईल. स्किल अपग्रेड करणं आवश्यक आहे, ज्याच्यामुळे मी सीईओ बनेल. आणि एक करेज माझ्या लाईफमध्ये आणणे आहे की आय एम द सेंटर, तेव्हा मी ओनर बनेल. ओनर सेंटरवरून बाहेर बघत आहे. कशासाठी बाहेर बघून राहिला तो? त्याला माहित आहे की मला कोणत्या कोणत्या लोकांना युज करायचं आहे. आणि त्या सेंटरवर बसून जेव्हा तो लाख करोड रुपयाचं विजन ठेवते, तेव्हा त्याला समोर पैसा दिसते की सीईओ लेवलवर किती वाटायचं आहे, मॅनेजरच्या लेवलवर किती वाटायचं आहे, सुपरवायझरच्या लेवलवर किती वाटायचं आहे, लेबरला किती पैसा द्यायचा आहे. आणि तो बाहेर दृष्टी ठेवून बघत आहे की मला 1000 लेबरची गरज आहे. त्याच्या आउटर सर्कलमध्ये 1000 लेबर आहेत जे काम करून राहिले दिवस रात्र त्या व्यक्तीसाठी जो सेंटर मध्ये बसलेला आहे. आणि तिथून पैशाची गंगा आतमध्ये येऊन राहिली. आणि लेबरच्या जीवनात पैसा ओनर पासून बाहेर चालला, तेव्हा त्या लेबर पाशी पोहोचत आहे. आणि ओनर पाशी त्या लेबर पासून पैसा आतमध्ये येऊन राहिला. तर आपण डिमांडिंग आहोत की कमांडिंग आहोत त्या सिस्टम मध्ये? तर सिस्टम मध्ये वर्क करून आपण डिमांडिंग आहोत की काहीतरी झालं पाहिजे, मला 2 रुपये आले पाहिजे. बरोबर. आपली पोझिशन कोणत्याही लेवलवर तुम्ही असा, त्या कंपनीच्या कोणत्याही लेवलवर तुम्ही असा, तुम्ही लेबरच आहे. हे गोष्ट टोचू शकते माइंडला. बरोबर बरोबर. पण ज्या दिवशी तुम्ही कमांडिंग झाले, त्या दिवशी त्याच सिस्टम मध्ये, त्याच प्लॅटफॉर्म मध्ये तुमचं अस्तित्व ऍज अ मनी रिसिव्हर होईल. ऑटोमॅटिक पैसा येईल. तुम्ही डिमांड नाही करता की अरे माझ्या सर्वायव्हल साठी मला द्या. तेच सिस्टम तुमच्यासाठी करोड रुपयांना काम करेल. तेच सिस्टम दुसऱ्यासाठी जस्ट सर्वायव्हल इश्यूवर काम करेल. त्याला 2-4, 5,000 रुपये भेटतात पेआउट, तुमचा पेआउट लाखात निघत. का? कारण की तुम्हाला सिस्टमशी लेणं देणं नाहीये, तुम्ही स्वतःवर वर्क करून राहिले. करेक्ट करेक्ट. आणि ते सिस्टम नसलं तरी तुम्ही तुमचा ऑरा घेऊन ज्याही सिस्टम मध्ये जा, तिथेही लाख रुपये कमवाल. आणि तुमची जर अशी इच्छा झाली की खूप झालं सिस्टम टू सिस्टम, सिस्टम टू सिस्टम, आता स्वतःच सिस्टम मी जनरेट करतो, तरी तुम्ही ओनरच आहात. तुम्ही त्या सिस्टम मध्ये सुद्धा ओनरच होते. आपली व्हॅल्यू आपण चेक करणं पाहिजे. आपण डिमांडिंग पर्सन बनून लेबर बनत आहोत की कमांडिंग पर्सन बनून ओनरशिप कडे जात आहोत. मी कमांड देईल माझ्या टीमला की तुम्ही काम करा, आणि ते धावणं सुरू करेल.
मी कशाला प्लॅन करू? बरोबर. मी एकच प्लॅन करेन, 2च प्लॅन करेन, बिलियनियर्सचे प्लॅन करेन, मल्टी बिलियनियर्सचे प्लॅन करेन. त्यासाठी एवढं मोठं हे नेटवर्क मार्केटिंग मध्ये शिकवल्या जात आहे. टीम डेव्हलपमेंट, मॅनेजमेंट, लीडरशिप प्रोग्राम, जे मी आता बोलत आहे ना, हे समजण्यासाठी ते लोक शिकवत आहे. पण ही समज जी आहे, जी मी आज बोलून राहिलो, ही समजच नाही आहे. ते सगळे प्रोग्राम फेल आहेत. बरोबर आहे, बरोबर. ते समजूनच नाही राहिलं की कशासाठी लीडरशिप प्रोग्रामिंग ठेवल्या जाऊन राहिले, कशासाठी बीओपी ठेवल्या जात आहे, कशासाठी प्लॅन प्रेझेंटेशन करणं कसं आहे ते शिकवल्या जात आहे, कशासाठी ही माइंड मास्टरी सेशन घेतल्या जात आहे. मॅक्सिमम लोकांना हे समजूनच नाही राहिलं की गरज काय त्या माइंड मास्टरीची. आणि फालतूपणा करायची का ज्याच्यासोबत भांडणं झालंय त्यालाच कॉल करा. तर त्यांना हे नाही समजून राहिलं की त्याचे रूट इथे आहे. ते सर आपल्याला ओनर बनवायच्या मागे लागले आहे. आणि ओनरचा असा अर्थ हा नाही की तुम्ही कंपनी सोडून स्वतःची कंपनी रन करा किंवा दुसऱ्या कंपनीमध्ये जा. ओनरशिपचा अर्थ असा आहे की तुम्ही जिथे आहे तिथे तुम्ही सेंटर ऑफ अट्रॅक्शन बना. सेंटर ऑफ तुमचं विजडम असलं पाहिजे. तुम्हाला कोणी इन्फ्लुएन्स नाही करू शकले पाहिजे, एवढं विजडम तुमचं डेव्हलप झालं पाहिजे. तुम्हाला कोणी प्लॅन सांगण्यासाठी नाही बसला पाहिजे, तुम्ही प्लॅन सांगणारे बनले पाहिजे. तुम्ही तुमच्यापाशी कोणी व्यक्ती नाही आला पाहिजे जो म्हणता की मी तुमच्यासाठी फायनान्शियल ग्रोथचे ऑप्शन्स आणून देत आहोत. नाही, गरजच नाहीये. हो, तुला लागते काय पैसा तू सांग, मी देतो. मला नको सांगू तू काय करायचं आहे. आता त्या पोझिशनवर जाण्यासाठी माइंड मास्टरी मस्त आहे, खूप मस्त आहे. सर तुमच्यासाठी खूप जास्त फोकस यासाठी करत आहोत की मला क्रिएशन करून दाखवायचं आहे. आणि क्रिएटिव्ह लोकांची गरज आहे जे क्रिएशन करून घेण्यासाठी स्वतःच्या जीवनात रेडी आहे. 100%. खूप वेळ नाही लागत सर. बेसच खूप महत्वाचा असते. बेस ज्या दिवशी बनला त्या दिवशी बिल्डिंग उभी राहायला वेळ लागत नाही. आणि कच्च्या बेसवर जर तुम्ही बिल्डिंग उभी केली तर लाईफ टाइम अनसर्टनिटीची भीती राहील. यात कधी जर गडबड झाली तर हे बिल्डिंग पडू शकते. हमेशा जीव धोक्यात राहूनच जीवन जगा. हमेशा ते जीवन सारखंच राहील. चारी दिशेने डोळे टवकारले आहे, काना टाईट आहे. काय होत आहे, काय होत आहे, काय होत आहे, काय होत आहे, आणि भीतीचं वातावरण सदैव चालून राहिलं. आपल्याला जर वाघासारखं जगाचं आहे तर मुळात शिरणे खूप आवश्यक आहे. फक्त काहीच करायची गरज नाही सर. लीडरशिप प्रोग्रामिंग होऊन राहिली आहे, तुमचे हायर सेशन्स होऊन राहिलेले आहे, ऑलरेडी सगळं भेटून तर राहिलं आहे. आपलं पात्रच तर तयार नव्हतं. बरोबर. मला सांगा सर, मॅडम आहेत आपल्या, काय नाव आहे त्यांचं, सनस मॅडम. ते आज ह्या प्लॅटफॉर्म सोबत कनेक्ट आहेत. हो. मला सांगा ते ह्या प्लॅटफॉर्मच्या भरोश्यावर आहे का? नाही आहे दादा. तुम्ही भरोश्यावर आहे का प्लॅटफॉर्मच्या? नाही. अरे आहे ना, आता तुमचं अस्तित्व काय आहे सध्या समजून घ्या. तुम्ही पण वर्क करत आहे आणि सनस मॅडम पण वर्क करत आहे. तर प्लॅटफॉर्मच्या पेआउटवर कोण बसलेला आहे, तुम्ही की मॅडम? हा, मीच बसतो. ते आपलं सोडा. सध्या तुम्ही काय अचीव्ह करणार आहे, जस्ट आपण करंट पोझिशन पाहू की तुम्ही ऍज अ वर्क करत आहे सिस्टम सोबत जोडून. तर तुम्ही सिस्टमच्या भरोश्यावर आहे की मॅडम सिस्टमच्या भरोश्यावर आहे? नाही, मी सिस्टमच्या भरोश्यावर आहे. पेआउट तुमचं जे निघणार आहे ते कोणाच्या भरोश्यावर आहे? ते सिस्टमच्या भरोश्यावर की सिस्टमच्या भरोश्यावर? सिस्टमच्या भरोश्यावर. जर तुम्ही काम नाही केलं तर तुमचं सर्व्हायव्हल इश्यू काय आहे इथे, काय आहे? नाही, इश्यू तर आहे सर्व आहे. मनी अर्निंगचा इश्यू आहे. मग नाही, कंपनीमध्ये तुमची पोझिशन काय आहे हे सांगतो. काहीच नाही. काहीच नाही आहे. काहीच नाही आहे. सेम डायलॉग आपण मॅडम साठी बोलू. मॅडम सिस्टमच्या भरोश्यावर आहे का सर्व्हायव्हल साठी? नाहीये. मॅडम सिस्टमच्या पेआउटवर डिपेंड आहे का?
नाही आहे सर दादा. मग मला सांगा, आपल्यात आणि मॅडम मध्ये असा कोणता फरक आहे जे त्या सिस्टम सोबत जुळून सुद्धा सिस्टमच्या भरोश्यावर नाही आहे, आणि आपण सिस्टम मध्ये जुळून कम्प्लिटली सिस्टमवर डिपेंडंट आहोत? दोघांमध्ये काय फरक आहे? हम्म, की असं आहे दोघांमध्ये की त्यांची गाडी चांगली चालत नव्हती म्हणून ते कनेक्ट झाले, जसं नाही तुमची गाडी दुसऱ्या प्रोडक्ट मध्ये चांगली चालली नाही म्हणून तुम्ही कनेक्ट झाले? असा काही इश्यू असू शकते का? नाही, तसा त्यांचा काही इश्यू नाही आहे, तसा काही आहे नाही, कारण त्यांचं ऑलरेडी त्यांचं स्किल आहे, त्यांनी स्किलच्या भरोश्यावर बरंच काही म्हणजे त्यांचा स्वतःचा काही सिस्टम पण त्यांचा स्वतःचा ऑलरेडी आहे, काही जनरेट करून ठेवलेला, ज्याच्यातून त्यांना म्हणजे सर्वायवलचा काही प्रॉब्लेम नाही आहे. ठीक आहे. हम्म. आणि त्यांना रेग्युलर तिथून इन्कम पण आहे. साईड बाय साईड फक्त याला हे करता सिस्टमला कनेक्ट झाले आहे, आणि त्याचा मे बी ह्या सिस्टमचा फायदा त्यांना त्यांच्या ओन सिस्टम मध्ये किंवा ओन द डेव्हलपमेंट त्याच्यामध्ये होत असेल, किंवा तिथं ते जास्त त्यांना त्याचा यूज होत असेल. किंवा असंही म्हणू शकतो की त्यांनी जे सिस्टम जनरेट केलं आहे त्या सिस्टमचा फायदा सुद्धा ह्या सिस्टम मध्ये होऊन राहिला त्यांना. ऑलरेडी त्यांचे हजारो लोक आहे. येस येस, बरोबर होऊ शकतो. किंवा हजारो लोक ह्या प्लॅटफॉर्म मध्ये आहे ज्यांना ते त्या सिस्टम मध्ये घेऊन जाऊ शकतात. हा येस, दोन्ही बरोबर, पॉसिबिलिटीज आहे. दोन्ही पॉसिबिलिटीज आहे. मग मला सांगा, त्या व्यक्ती त्यांच्या सेंटर मध्ये आहे की नाही आहे? आहे आहे. तुम्ही तुमच्या सेंटर मध्ये आहे का? नाही दादा. त्यांनी स्वतःच्या स्किल डेव्हलपमेंटवर, लाईफच्या हायर अपग्रेडेशनवर काम केलं. त्यांनी स्वतःचं ओन सिस्टम जनरेट केलं, त्याला ते प्रॉपर रन करत आहे. त्याच्यासोबत ही कम्युनिटी जुडणे, याला आपण एक असं म्हणू शकतो की अनादर सोर्स ऑफ इन्कम. हा अनादर सोर्स ऑफ इन्कम आल्यामुळे त्यांच्या प्रेस्टिजला काही धक्का बसला का? नाही. की ह्या सिस्टमच्या प्रेस्टिजला काही धक्का बसला? नाही. मे बी दोन्ही सिस्टम एक झाल्यामुळे दोघांची प्रेस्टिज आणखी वाढली. हो, 100 मग डेफिनेट. असं का आपण आपल्या मनामध्ये ठेवायचं की मी ह्या सिस्टम सोबत कनेक्ट असताना मी जर माझी प्रेस्टिज डेव्हलप केली तर त्याच्यामुळे ह्या सिस्टमला किंवा ह्या कम्युनिटीला त्रास होईल? शक्य आहे? नाही नाही, मग असा विचार मे बी करून ही पॉसिबिलिटी आहे की तुमचं डेव्हलपमेंट बघून ह्या सिस्टमला तुमच्यावर गर्व होईल? पॉसिबिलिटी आहे की नाही? पॉसिबिलिटी आहे दादा. मग आपण ह्या पॉसिबिलिटीजवर काम केलं पाहिजे की आपल्या त्या माइंडच्या लेवलवर काम केलं पाहिजे की कोई मुझे क्या बोलेगा, अरे तुम सिस्टम में बैठ के सिस्टम में छेद कैसे कर रहे, ज्या ताटात खाता त्याच ताटाला छिद्र कसं करून राहिले, ज्या घरात राहता त्याच घरात बीड कसं करून राहिले. ह्या थॉटवर चालायचं आहे की स्वतःला त्या लेवलवर घेऊन जायचं आहे की त्या सिस्टमला अभिमान असला पाहिजे की आपला एक कॅन्डिडेट, आपला एक मेंबर, आपला एक सदस्य आज ह्या पोझिशनवर पोहोचलेला आहे. त्याचा आम्हाला प्राऊड फिलिंग आहे. त्या सिस्टमनी हे अनाउन्समेंट केलं पाहिजे की एक व्यक्ती आमच्या कोचिंग मधून असा निर्माण झाला की ज्याने स्वतःचं इन्स्टिट्यूट ओपन केलेलं आहे, जिथे तो व्यक्ती ह्या प्रकारे प्लॅटफॉर्म रन करत आहे, इतकी अमाऊंट ऑफ मनी अर्न करत आहे. आणि आम्हाला गर्व आहे असे स्टुडंट रेडी केल्याबद्दल, जे आज इंडिपेंडेंटली ओन स्वतःच्या फील्डमध्ये सुद्धा काम करत आहे, नाव बनवत आहे, मनी अर्न करत आहे, प्लस ते आमच्या सिस्टम मध्ये कनेक्ट राहून आमच्या लोकांना पण ग्रोथ कडे घेऊन चाललेले आहे. हे वाक्य आपल्याला ऐकायचं आहे की ज्या ताटात खातो त्याच ताटात छिद्र करतो आलं, हे शब्द ऐकायचे आहे. नाही, फर्स्ट वाला दादा. आणि जर तुम्ही सेकंड शब्द ऐकून
डिमोटिवेट होत असाल, स्वतःला म्हणतात की नहीं 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 यार मैं क्या कर सकता हूँ, जैसा सिस्टम चल रहा है चलने दो, पैसा आ रहा है आने दो, काम हो रहा है होने दो, तर मला सांगा ही जी फर्स्ट ऑपॉर्च्युनिटी तुमच्यासाठी तुमच्या जीवनात आलेली आहे, जी वाट बघत आहे त्या अप्रिशिएशनची, हम्म. ही तुम्हाला मिळेल का? नाही नाही मिळणार. मग लोक क्या कहते हा टॉपिक आपल्यासाठी कामाचा आहे का? नाही, मग काहीच नाही. बरोबर आहे, काही अर्थच तर नाही त्याचा. जोपर्यंत आपलं स्किल अपग्रेड झालेलं नाही आहे तोपर्यंत त्या सिस्टमच्या सोबत चाला. ओके. आणि जेव्हा स्किल अपग्रेड होऊन जाईल, तुम्ही त्या लेवलवर पोहोचाल, त्याच्यानंतर त्या सिस्टम सोबत कोलॅबरेट करा. चालायचं नाही आहे त्या सिस्टम सोबत, आता कोलॅबरेशन द्यायचं आहे की तिथून आणखी मल्टिपल फॉर्म मध्ये मनी जनरेट झाला पाहिजे. का नाही होऊ शकत? येऊ 100% होऊ शकतो. शकते. 100% येऊ आणि काय शकतो. जगात काय फक्त आपल्याच प्लॅटफॉर्मचे लोक उरलेले आहे का? जगात काय कोणाला दुसऱ्यांना काही शिकायची गरज नाही आहे, की त्यांना पैशाची गरज नाही आहे, का त्यांना स्किलची गरज नाही आहे, त्यांना नॉलेजची गरज नाही आहे? का बरं मग आहे. आपण या सिस्टमवर डिपेंडंट राहतो? आहे, बरोबर बरोबर. बरोबर आहे. का बरं Yes. कोणाच्या मनामध्ये ही भावना निर्माण होऊ द्यायची की ही व्यक्ती सिस्टम तोडत आहे किंवा आपले लोक तोडत आहे म्हणून? गरजच नाहीये. नाही, गरज नाही. ते बरोबर. मुद्दाच बनत नाही तसं. जग Yes, पडला yes. आहे ना. जग पडलाय, बरोबर आहे. हा थॉट प्रोसेस आलाच नव्हता डोक्यात, हे विचारही नव्हता आला. खरंच हे बरोबर आहे. मी ह्या सिस्टम मध्ये इंटरफेअर करणार नाही, सिस्टमनी माझ्या लाईफ मध्ये इंटरफेअर करू नये, संपला विषय. बरोबर बरोबर. मी दोन्हीकडे काम करन, परफेक्ट काम करन, नो डाऊट. ओके. येस मला 10 येस. जॉईनिंगची गरज आहे, मी 10 जॉईनिंग आणून देत आहे, पण त्याच्या बदल्यात मी 100 लोक माझ्या सिस्टम मध्ये कनेक्ट करताय, काय प्रॉब्लेम आहे? कोण तुम्हाला येऊन प्रश्न विचारेल की सर तुमच्या सोबत 100 लोक का जोडले आणि आमच्यासोबत 10 का जोडले? इथं तर एकही नाही जोडला. निवड रिन्युअलवर तुम्हाला तुमचं पेमेंट मिळून राहिलाय. कोण तुम्हाला प्रश्न करायला येणार आहे सर, सांगा बरं? नाही नाही, कोण नाही. त्यामुळे स्वतःची व्हॅल्यू, स्वतःची वर्दीनेस, काल जे आपण बोललो की स्वतःला कमी नाही समजायचं. येस येस. आज राहुल सरांचं पोटेन्शियल दिसलं होतं, त्यांनी ते अचिव्हमेंट करून दाखवलं होतं, म्हणून या सिस्टम सोबत कोलॅबरेट केलं. तर लक्षात ठेवा, कोलॅबरेशनचा शब्द काय म्हणत आहो मी. येस येस. ते या सिस्टमच्या भरोश्यावर सर्वायवलवर होते का? नाही नाही. त्यांचं आपलं ऑलरेडी त्यांच्या जे नेटिव्ह प्लेस आहे तिथे त्यांचं वर्क चालू होतं, चालू आहे. त्यांची येस. ऑलरेडी टीम होती, हो. ऑलरेडी ते सक्सेसफुल होते. हम्म. जस्ट फक्त यार कोण ह्या बेसिक मध्ये टाइमपास करत शिकवण्यासाठी ते कनेक्ट करून देते कि जाओ सिस्टम में जाओ, वहां पे सब कुछ मिल रहा है, वहां से सीख के आओ, एडवांस के लिए मैं बैठा हूँ. उसके बाद आओ मेरे सेंटर पे, ऑनलाइन सेशन लेंगे, ऑफलाइन सेशन लेंगे, वहां पे तुमको करके दिखाएंगे, वहां पे पैसा कमा के दिखाएंगे. पैसा कैसे कमाना है ये मैं सिखाऊंगा, पैसा क्यों कमाना है ये जाके सीख के आओ. ते लोक त्या सिस्टम मधून पैसा का कमवायचा आहे माइंड क्लिअर करत होते, लर्निंग करत होते, आणि त्यांच्या सिस्टम मध्ये जाऊन मनी अर्न करत होते. प्रॉब्लेम काय आहे? आज त्याच व्यक्तीला ऍज अ मेंटर म्हणून अपॉइंटमेंट मिळालेला आहे. बरोबर. तर त्यांचं काही कमी झालं का? त्यांची प्रेस्टिज मध्ये काही कमतरता आली का? नाही. त्यांची काही व्हॅल्यू डिग्रेड झाली का? नाही, उलट वाढली आहे. त्यांच्या लोकांमध्ये काही त्यांचं हे झालं का, अरे यार ये आदमीने तो कोलॅब कर लिया? नाही नाही, असं काहीच नाही झालं. त्यांच्या पाठी जे 10-20 लोक होते ते लेवल 1000 पर्यंत पोहोचली असेल की नसेल? हो, 100%. आज ते व्यक्ती स्वतःच्या नॉलेजच्या सोबत सोबत अख्ख्या सिस्टमच्या लोकांना व्हॅल्यू ऍड करून देऊन राहिले की नाही करून देत आहे? हो. मग आपण का डिमोटिवेट व्हायचं की मी जर हा पवित्रा उचलला तर मला माझं फ्युचर काय राहील? काहीच फ्युचर नाही आहे. जे तुम्ही क्रिएट कराल ते फ्युचर आहे. ओके.
का नाही होऊ शकत सर? का नाही होऊ शकत? येस येस. त्यांच्या सर्वायवलला धक्का लागला नाही, त्यांच्या प्रेस्टिजला धक्का लागला नाही, त्यांच्या लोकांना धक्का लागला नाही. उलट त्यांच्या कोलॅबोरेशन मध्ये दोन्हीही सिस्टम मध्ये लोकांची वाढ झाली, पैशाची वाढ झाली. आपण का स्वतःवर डाऊट घ्यायचा की मी ह्या सिस्टम मधून जर काही नवीन क्रिएशन करेल तर माझा लॉस होईल? हे आपण ऑलरेडी प्रिडिक्ट करून बसलोय, अज्युम करून बसलोय, तर हेच होईल. टीम तुटणार, लॉस होणं सुरू होऊन जाईल, तुमच्यासोबत जुळलेल्या लोकांचा लॉस होईल, सिस्टम मधल्या लोकांचा लॉस होईल. पण ज्या दिवशी तुम्ही अझम्पशन चेंज करून टाकलं की नाही माझी अपब्रिंगिंग होत आहे, मी हायर लेवलवर डेव्हलप होत आहे, तर माझ्यासोबत जुळणारा प्रत्येक व्यक्ती सुद्धा डेव्हलप होणार आहे. माझ्यासोबत जुळणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच्या लाईफ मध्ये सुद्धा व्हॅल्यू ऍड होणार आहे. माझ्या सिस्टम मधले व्यक्ती सुद्धा मनी अर्न करणार आहे आणि दुसऱ्या सिस्टम मधले लोक सुद्धा मनी अर्न करणार आहे जर ते माझ्यासोबत कनेक्ट झाले. ओके. मी सुद्धा माझ्या वर्किंग प्लॅटफॉर्म वरून अर्न करत आहे आणि मी त्या प्लॅटफॉर्म वरून सुद्धा अर्न करत आहे. आणि सगळीकडे ग्रोथ आणि ग्रोथच होऊन राहिलेली आहे. माझं अप्रिशिएशन होऊन राहिलेलं आहे. ही ह्या टॉपिकवर फोकस करायचा आहे की डिमोटिवेट आणि डिग्रेड व्हायचं आहे? नाही. उदाहरण आपल्या समोर आहे सर. ह्या सिस्टम मध्ये चांगल्या चांगल्या लोकांनी कोलॅब केलेला आहे. आता लाईफ कोच म्हणून काही लोक कोलॅब झालेले आहे. त्या सिस्टम मध्ये काही डिफरन्स आला का? नाही, काहीच नाही आला. उलट लीडरने घोषणा केली की या माइंड मास्टरीसाठी आमचे क्लासेस रेडी आहे. कोण घेणार आहे? लीडर ओनर घेणार आहे का क्लास? नाही. जे ऑलरेडी स्किलफुल लोक आहे, कोलॅब ज्यांनी केलेला आहे ते लोक क्लास घेतील. बरोबर. पण ते लोक जर क्लास घेत आहे तर त्यांच्या ओन सिस्टमच्या सोबत ह्या प्लॅटफॉर्मवरचे जर 100 लोक कनेक्ट झाले तर त्यांच्या लाईफ मध्ये मनी, त्यांच्या लाईफ मध्ये लोक ऍड झाले की नाही झाले? ऍड झाले ना. आणि त्यांच्या प्लॅटफॉर्म मधले लोक मनी अर्निंग साठी ह्या प्लॅटफॉर्म मध्ये ऍड झाले की नाही झाले? मग दोन्ही प्लॅटफॉर्म मध्ये जर ग्रोथ दिसून राहिली तर डिमोटिवेट होण्याचा विषय कुठं आला? बरोबर. ते कोलॅब करू शकते, आपण का नाही करू शकत? ते सेल्फ डेव्हलपमेंट करू शकते, आपण का नाही करू शकत? ते कंपनीची डेव्हलपमेंट करू शकते, आपण का नाही करू शकत? ते कंपनीच्या डेव्हलपमेंट मध्ये हातभार लावू शकते, आपण का नाही लावू शकत? आपण का नाही असं सिस्टम जनरेट करू शकत की आपल्या सिस्टम मुळे ह्या करंट सिस्टमला प्रॉफिट होईल? करेक्ट. असे विचार आपण का नाही करत? हो, हे विचारच नाहीये. बरोबर आहे. मी जर आज ह्या पोझिशनवर वर्क करत आहो, मी असा विचार का करू नये की एक दिवस मी ह्या सिस्टम मध्ये ऍज अ लाईफ कोच, ऍज अ काउन्सिलर मी वर्कशॉप घेईन. 100 लोकांच्या समोर, 1000 लोकांच्या समोर उभं राहून मी माझं नॉलेज शेअर करेन. का नाही मी स्वतःला त्या लेवलवर समजू? येस, बरोबर. हो. आणि मला नाही जरी ती ऑपॉर्च्युनिटी भेटली तरी माझं जे लाईफ चालून राहिलं, माझं जे ओन सिस्टम जनरेट होऊन राहिलं, याला काही धक्का बसणार आहे? नाही, काहीच नाही. मे बी एक टाइम असा येईल की माझ्यापाशी असलेले 100 लोक आणि ह्या सिस्टम मध्ये असलेले 100 लोक कोलॅब करून गेले एकामेकासोबत. हे 100 लोक मनी अर्निंग स्किल डेव्हलप करायसाठी त्या सिस्टम मध्ये जातील आणि त्या सिस्टम मधले लोक माइंड डेव्हलप करायसाठी माझ्या सिस्टम मध्ये येतील. बिलकुल होऊ शकते, होईल, काही प्रॉब्लेम नाही. का बरं मी हा विचार नाही करायचा? मी का असा विचार करू की यार मेरे पास तो चांस है अभी कमाने का, तो मैं दौड़ो बाहर जाके प्लान करो? कशासाठी? मी एकाच दिवशी उभा राहून 100 लोकांना प्लॅन नाही देईन? मी का बरं बरोबर करेन एकाच व्यक्तीसाठी? बरोबर. का नाही आपण आपलं अचिव्हमेंट शो करायचं? येस, आय एम अ NLP मास्टर, आय एम अ लाईफ कोच, आय एम अ करियर काउन्सिलर, आय एम अ फायनान्शियल काउन्सिलर, आय एम अ रेकी हीलर, आय एम अ
एंजेलिक हिलर, आणि हे ऍबिलिटी घेऊन मी मार्केटमध्ये उतरलो आहे. का नाही तुम्ही स्वतःसाठी हे अज्युम करू शकत की आय एम अ गुड एंटरप्रेनर, आय एम अ गुड ट्रेडर, आय एम अ गुड फायनान्शियल कन्सल्टंट, आय एम अ गुड ट्रेडिंग कोच. का नाही स्वप्न आपण उराशी बाळगून त्याच्यावर काम करून त्या फील्डमध्ये इतकं सक्सेसफुल व्हायचं की ऍज अ ट्रेडिंग कोच तुम्हाला अपॉइंट केला जाईल किंवा गेस्ट लेक्चर म्हणून तुम्हाला इन्व्हाइट केलं जाईल. का नाही आपलं वर्दीनेस क्रिएट करायचं. आणि जे लोक आडवे येऊन राहिलेले आहे, हे वर्दीनेस क्रिएट होऊ देत नाही, त्यांचं स्वतःचं गोल अजूनपर्यंत क्लिअर नाहीये. जर गोल क्लिअर असतं तर त्यांनी लीडर सारखं सगळ्यांना अलाव करून दिलं असतं की जाओ जाके सिक्के आओ. कारण की सिक्के आओ म्हटल्याने त्या लीडरचं काहीच कमी जास्त होणार नाहीये. त्यांना माहित आहे की मी माझ्या लेवलवर टॉपवर आहे. एक दोन लोक जाण्या येण्यानं माझा काही हलका भारी होऊ शकत नाही. काही फरक नाही पडत. बरोबर. पण डाऊन मध्ये असलेल्या लोकांना एक व्यक्ती जरी कमी जास्त झाला तरी फरक पडते. तो माइंडसेट अजूनपर्यंत अचीव नाही झालेला आहे. जस्ट फक्त पर्सनॅलिटी शो होऊन राहिलेली आहे. आणि आपला पण माइंडसेट क्लिअर नसल्या कारणाने आपण बिलीव्ह करतो किंवा आपण फिअर मध्ये येतो. बरोबर आहे. कारण की आपले स्वप्न, आपलं फोकस क्लिअर नाही आहे. त्या क्लिअरिटीसाठी 2 महिने 3 महिने तुम्हाला स्वतःवर वर्क करावं लागलं चालेल. ज्या दिवशी तुम्ही रेडी व्हाल त्याच्यानंतर सगळं काही तुमचंच आहे. मग येस दादा, येस. कोलॅबरेशन तुमचं झालं पाहिजे सर. तुमचं अप्रिशिएशन झालं पाहिजे. काहीच फरक पडत नाही, काहीच फरक पडत नाही. मी खरं सांगतो, काहीच फरक पडत नाही. तुमच्या एका असण्याने आणि नसण्याने कंपनीला काही फरक नाही पडत. फरक नाही पडत, हे बरोबर आहे दादा. तुमच्या ग्रोथने, तुमच्या डेव्हलपमेंटने कंपनीला खूप जास्त फरक पडू शकते. फरक पडतो. हो. तुमच्यामध्ये ती ऍबिलिटी जर डेव्हलप झाली आणि कंपनीला जर कळलं की आपला एक सदस्य आहे ज्यांनी हायर पोटेन्शियल डेव्हलप केलेला आहे आणि त्याचा आपल्याला फायदा होऊ शकते, सिस्टम तुमच्यासोबत येऊन कोलॅब करेल. ह्या सिस्टम सारखे आणखी 10 सिस्टम येऊन कोलॅब करासाठी रेडी राहील. बरोबर बरोबर. त्या दिवसावर सर प्रेस्टिज कमी नाही होत, वाढते. त्या दिवसावर व्हॅल्यू तुमची आणखी वाढते. आपल्या मनातले हे किडे आहे जे आपल्याला समोरचं दृश्य बघू नाही देत आहे. आणि फेल झालोच, मी काय म्हणतो, फेल झालोच तर सिस्टम आहेच ना आपल्यासाठी. हो, तिथं ऑलरेडी काम करूनच राहिलं. मग कावर टेन्शन घ्यायचं आपण? आपण दोन्हीकडून सेफ पोझिशन मध्ये आहोत. बरोबर बरोबर. आपल्याला अर्निंग पण करता येते, आपल्याला मार्केटिंग पण करता येते आणि आपल्याला स्वतःचं स्किल डेव्हलपमेंट पण करता येते. बिलकुल. मग आपण किती सेफ पोझिशन मध्ये आहोत? कॉन्फिडन्स कोणाचा चांगला असायला पाहिजे की ज्याच्यापाशी सर्व्हायव्हलचा इश्यू आहे, ज्याच्यापाशी मनी इश्यू आहे, ज्याच्यामध्ये स्किल नाही आहे, ज्याला ट्रेडिंग करता येत नाही, ज्याच्याजवळ लोक नाही आहे, त्यानं टेन्शन मध्ये यावं. की ज्याच्याजवळ सगळ्या गोष्टी आहे प्लस अपब्रिंगिंग मध्ये तो जाऊन राहिला, त्यांनी लोन करा. अरे सर्व्हायव्हल इश्यूज बनतच नाही ना सर. कोणाच्या भरोश्यावर राहून राहिलो? तुम्ही रोज ट्रेड केले तरी तुम्ही तुमचं जीवन चांगलं चालू शकते. आरामात सर, आरामात. बिलकुल. पाहिजे किती? $10, $20, $30 काढा, बरोबर. लाख रुपयाचा महिना अलग निघते. हो, खरं का खोटं? खरंच बरोबर आहे दादा. मग आपण टेन्शन घेऊन कोणा गोष्टीचं राहिलो? ठीक आहे आता. बरोबर. येस. अरे जेव्हा सर्व्हायव्हल इश्यूज बनत नाहीये, मनी इश्यूज बनत नाहीये, ज्याच्यासाठी आपण मरमर करून राहिलो तो इश्यूज नाही बनून राहिला, मग डोकं चाललं कुठं आपलं? कोणत्या अनसर्टिनिटी, कोणत्या ड्रीम मध्ये आपण जगून राहिलो? आणि ड्रीमही कोणता आहे? फेल्युअरचं ड्रीम आहे सगळं.
असंही नाही का हो. स्वप्न पाहून राहिलो तर मोठे मोठी मोठी स्वप्न पाहून राहिलो, तसंही गोष्ट नाहीये. फेल नाही होण्याचे तसं स्वप्न पाहून राहिलो. तेच आहे, बरोबर आहे दादा. जेव्हा सर्वायवल इश्यू मुद्दाच बनून नाही राहिला, तर जीवन मरणाचे स्वप्न कशासाठी बघत आहोत आपण? कैसे होगा, कैसे होगा, कैसे होगा, माझं बिल कसं पेडवी, माझं, अरे यार, बिल नजरेसमोर ठेवा आणि ट्रेड लावा. हम्म. पैसे कमवा, बिल पेड करा. बरोबर बरोबर. अलादीनचा चिराग तुमच्या हातात दिलेला आहे, जेव्हा गरज पडली तेव्हा त्याला डिमांड करा, तो पूर्ण करेल. हो. जेव्हा तो अलादीनचा चिराग सोबत आहे तर कॉन्फिडन्स लूज का बरं आहे आपला? जस्ट फक्त सिस्टमसाठी. आणि सिस्टमला तर काहीच फरक पडत नाही, तुम्ही हा राहा नका राहू. काही फरक नाही पडत, बरोबर. मग ज्या सिस्टमला फरकच पडत नाही तुमच्या असण्या आणि नसण्याचा, मग तिथे तुम्ही स्वतःच्या अस्तित्वाचा विचार का नाही करत? सर्वायवल मुद्दा बनून नाही राहिला, मार्केटिंग मुद्दा बनून नाही राहिला, तुमचे स्क्रीनशॉट मार्केटमध्ये गेल्या गेल्या तुमच्याशी लोक येणं सुरू होऊन जाईल, तोही विषय नाही बनत. तो इश्यू नाहीये, काहीच नाही, बरोबर आहे. मग हायर डेव्हलपमेंटसाठी तुम्हाला थांबवलं कोण? ही गोष्ट स्वतः. पहिल्याच दिवशी माइंड मास्टरी मध्ये सरांनी क्लिअर केली कि मुझे सीखना था, हमको सीखने नहीं देते थे, तो हमने डिसाइड किया, कंपनी छोड़ दिया सीखने के लिए. सीखे, सीखने के बाद फिर से ज्वाइन किया, तो मेरा ग्रोथ आज तक इतना होते जा रहा है कि मैं बढ़ते ही जा रहा हूँ, और जो मेरे साथ के लोग थे अभी भी वो वहीं पे है. क्यों? क्योंकि मैंने डेयरिंग दिखाया, जाके मैं स्किल सीख के आया, उन्होंने डेयरिंग नहीं दिखाया, उन्होंने सिस्टम का सुना, वो सिस्टम में रहे, आज भी सिस्टम में ही है. बरोबर. पर आज भी उनको यही ख्वाब दिखाया जा रहा है कि तुम लाखों करोड़ों कमा सकते हो, लेकिन आज भी उनके सर्वायवल इश्यू चल रहे. किती क्लिअर केलं सर, एवढं आय ओपनिंग त्या माणसानं स्वतः करून दिलं, स्वतःची रियालिटी सांगून दिली. असते का कोणी असं? तू स्वतःच्या प्लॅटफॉर्मची रियालिटी सांगते, स्वतःच्या तोंडानं सांगितलं त्या दिवशी, ज्यांना ऐकलं असेल त्याला समजलं असं. स्वतः सांगितलं त्या सरांनी कि ये इशू चल रहा था, आज भी वो वहीं पे है, और मैं कहीं का कहीं निकल गया. क्यों निकल गया? मैंने अपने माइंड की मास्टरी के ऊपर ध्यान दिया. मैं गया, जाके सीखा. मैं आज भी सीख रहा हूं, आज भी मैं इतना इन्वेस्ट करता हूं खुद के लिए. मैं ढूंढता हूं कहीं से अगर बेटर नॉलेज मुझे मिलता होगा तो. सरांचे वाक्य आहे. बरोबर बरोबर. आणि म्हणून ते म्हणत आहे कि सिस्टम आपके लिए काम करेगा, आप अपने लिए काम करो. ज्या दिवशी आपली लेवल वाढते त्या दिवशी सिस्टम आपल्याला त्या लेवल नुसार देते. तेच सिस्टम एकासाठी 100 रुपये देते, दुसऱ्यासाठी करोड रुपये देते. एकच सिस्टम. बरोबर. पण आपल्याला त्या सिस्टम मधून जर पैसा काढायचा आहे, की स्वतःच सिस्टम बनवून पैसा काढायचा आहे, दोन्हीही प्रोसेसमध्ये माइंड मास्टरी करणं आवश्यक आहे. तेच सरांनी सांगितलं होतं. आणि आपण इतके बेहोश आहो की तो माणूस काय बोलून राहिला ते सुद्धा नाही समजून राहिला. स्पष्ट इंडिकेशन देत आहे की शिको. तुमच्या असण्याने नसण्याने मला फरक पडत नाही. तुम्ही शिकून जर समोर निघून गेले तर दुसरा मेंटर रेडी हो जाएगा, तुमच्या ज्यांना काही फरक नाही पडत. पण तुम्ही जर शिकून रेडी झाले, मे बी अनादर एंटरप्रेनर क्रिएट होईल, अनादर लाईफ कोच क्रिएट होऊ शकते, अनादर काउन्सलर क्रिएट होऊ शकते, अनादर सर्व्हिस प्रोव्हायडर क्रिएट होऊ शकते माइंड मास्टरी केल्यामुळे. बरोबर. आणि सरांनी ही सांगितलं की त्यांच्या सिस्टम मधले लोक त्यांना का शिकू देत नव्हते का? कारण की त्यांना माहित होतं की अगर एक बार इसका माइंड मास्टर हो गया, इसको सब समझ में आ जाएगा कि पैसा कैसे कमाना पड़ता है, और जिस दिन समझ में आ जाएगा उस दिन ये अपने साथ नहीं रहेगा. तो अपनी टीम को बचाने के लिए वो लोग हायर नॉलेज अपनी टीम में नहीं जाने देते.
कितनी क्लियर बोले सर कि उस सिस्टम को ऐसा लगता था कि अगर लोगों ने अपने ऊपर काम किया, उन्होंने डेवलपमेंट कर लिया, तो इस सिस्टम के सारे राज उनको समझ में आ जाएंगे और वो अपना हायर वर्जन लेके मार्केट में उतरेंगे। तो अपने सिस्टम को इससे धोखा है, इसलिए उनको सीखने मत दो। सर म्हणत आहे तुम्ही शिका, जर तुम्ही शिकले, तुम्ही डेव्हलप झाले, तर मग मला सांगा यांच्या सिस्टमला धोका नाही आहे का? बिलकुल धोका आहे, पण तरी ते व्यक्ती धोका पत्करून राहिले कशासाठी? की तुम्ही ऑन्टरप्रिनर बनले पाहिजे, तुम्ही किंग लाईफ जगले पाहिजे, तुम्ही तुमच्या सेंटर मध्ये आले पाहिजे, तुम्ही रिकॉग्नाइज केलं पाहिजे की तुमच्या माइंडची काय पॉवर आहे, तुम्ही समजू शकले पाहिजे की तुमची स्ट्रेंथ आणि ॲबिलिटी काय आहे, तुम्ही काय करू शकता जीवनात। त्याच्यानंतर तुमची मर्जी, सिस्टम सोबत राहा, नाही तर स्वतःचा सिस्टम क्रिएट करा। पण पहिले ते कॉन्फिडन्स आणि करेज तर डेव्हलप करा। अरे स्वतःचा सिस्टम रन करून 1000 लोकांसाठी काम करणे, त्याच्यापेक्षा जो ऑलरेडी सिस्टम बनलेला आहे तिथे आपण 1000 लोकांसाठी काम करू। काम तर करणे 1000 लोकांसाठी, 10 लोकांसाठी नाही। अप्रिशिएशन स्वतःच्या सिस्टम मध्ये तुम्हाला मिळेल, दुसऱ्याच्या सिस्टम मध्ये मिळेल, ज्या दिवशी तुम्ही 1000 लोकांवर काम करून जाल। आणि 1000 लोकांवर काम केल्यानंतर तुम्ही स्वतः सांगा की तुमचं लेवल कुठं राहील। मुद्दाच नाही बनत सर डिमोटिवेट होण्याचा, मुद्दाच नाही बनत की तुम्हाला अप्रिशिएशन मिळणार नाही, बिलकुल नाही होणार, 100% सांगतो नाही होणार। उलट सगळ्यात जास्त अप्रिशिएशन तुमचंच होईल। आणि हे जेवढे लोक डाऊट करणारे आहेत तिथंच राहील। त्यामुळे डाऊट नाही करायचा आहे, डिमांडिंग नाही बनायचं, कमांडिंग बनायचं आहे। कमांड करेंगे और काम करेंगे, डिमांड करून काय आहे, कटोरा वेतन हातात मागत राहा, ह्या सिस्टम मधून त्या सिस्टम मध्ये, त्या सिस्टम मधून त्या सिस्टम मध्ये, अरे दे दो दे दो दे दो, सर्वाइवल इश्यू चल रहा है, दे दो दे दो दे दो। तेव्हाही पैसे कमवत नव्हते, तेव्हाही पैसे कमवत नव्हते, एकच वाक्य निघणं, अरे मैंने तो बहुत करके देखा है, बहुत सारे नेटवर्किंग कंपनी में जाके देखा है, कुछ नहीं होता। तुम्ही कुठून आले, मोठ्या मोठ्या गोष्टी करून आले, आम्ही खूप काम करून पाहिलाय। हे तेच लोक आहे जे डिमांडिंग आहे, जे कटोरं घेऊन फिरते। ज्या दिवशी आपण कमांडिंग बनून जाऊ, कटोरं घेऊन फिरायची गरज नाही, ते आपल्यापाशी आपोआप दरदर दरदर येऊन पडत। जर तुम्हाला पैशामध्ये इंटरेस्ट नसेल तर मान सन्मानासाठी करा, इगो सॅटिस्फाईड करायसाठी काम करा, पण करा। जर तुमच्या नावासमोर तुम्हाला वर्ड लावायला आवडते, अप्रिसिएशनचे वर्ड लावायला आवडते, त्याच्यासाठी काम करा। तिहिले गुरुजी हा वर्ड साठी जर मला काम करायचं आहे, गुरुजीसाठी, तर ते चुलीत गेलं फायनान्स, गुरुजी या वर्ड साठी मला काम करायचं आहे। की माझं नाव चाललं पाहिजे, कोण आहे तर तिहिले गुरुजी सर आहे, ते जे लाईफ कोच आहे, जे NLP शिकवतात, गुरु आहे ते। त्या गुरु ह्या वर्ड साठी जर मला अभिमान येत असेल, माझा इगो सॅटिस्फाईड होत असेल, मला चांगलं फील होत असेल, तर मी ह्या गुरु वर्ड साठी काम केलं पाहिजे। ज्या दिवशी हे अचिव्हमेंट होऊन जाईल, पैसा पण आपोआप येणं सुरू होऊन जाईल। मी माझ्याच ह्या गुरु वर्डला डिग्रेड फील करतो, तर पैसा येईन कसा? तर पहिले माझं सेल्फ वर्दीनेस क्रिएट झालं पाहिजे ना, ऍज अ गुरु म्हणून, ऍज अ टीचर म्हणून। आणि तेव्हाच मी माझ्या परिवाराची जी लेगसी आहे, जनरेशन टू जनरेशन आमच्या घरात टीचरच आहे। मी भली स्कूलमध्ये नसन, पण मी एक लाईफ कोच ऍज अ टीचरच आहो ना। मग मला त्याचा अभिमान असायला पाहिजे ना की माझं पण नाव तिहिले गुरुजी म्हणून आहे। कोणी व्यक्ती जर मला शोधत माझ्या एरियात गेला आणि त्यांनी म्हटलं की सर या चक्रपाणी नगरमध्ये तिहिले गुरुजी राहते,
तुला कोण हो हो राहते राहते जा तिथे घर आहे जाऊन भेटून या. आणि त्या घरात येऊन तो आवाज येत आहे, अरे तिले गुरुजी बाहेर या. आणि माझे बाबा बाहेर निघून राहिले. ते बोला काय म्हणता? नाही नाही तुम्ही नाही पाहिजे, मला तिहिले गुरुजी पाहिजे. अरे मी तिहिले गुरुजी आहे, सांगा ना काय म्हणता? नाही नाही सर तुम्ही नाही. काय प्राऊड फील होईल माझ्या बाबाला की अरे यार माझ्या पोराला तिहिले गुरुजीचं नाव घेत कोणतरी घरी पोहोचलं. बरोबर. आणि त्याला सुद्धा तिहिले गुरुजी म्हणूनच ओळखतात लोक, जसं आजपर्यंत 50 वर्षापासून मला ओळखून राहिले. जसं गुरुजी म्हणून माझ्या बाबाला ओळखत होते, हम्म. ते लेगेसी त्यांनी फॉलो केली, ते लेगेसी मी फॉलो करत आहोत. किती अभिमानाची गोष्ट आहे ते. येस येस बरोबर. तिथे जाऊन आपल्याला आपल्या माइंडला स्ट्राईक करायचं आहे, मी काय करू शकतो. आणि बोलायचा विचार नाही सर, काही दिवसाची गोष्ट आहे फक्त. ते थोडंसं माइंडला ओपन होण्यापुरतं. ऑलरेडी आपण सगळे वर्क करत आहोत, हायर एनर्जी आपल्यापर्यंत पोहोचलेल्या आहे, आता चिंता करायची गरज नाही. येस 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 बघा. एनर्जीचा आणि फोकस माइंडचा आपल्याला रिलेशन माहीत झालं. एनर्जी क्रिएट करा, माइंड मास्टरी करा, बाकी ऑटोमॅटिक होते. हे बॉडी फक्त वर्क करायसाठीच आहे, ती स्वतःहूनच वर्क करेल. वाटतं हेच आहे ब्लॉकेजेस असे काही जे म्हणजे काही काही ब्लॉकेज आपल्या स्वतःलाही नाही कळत ऍक्च्युली, पण बरोबर आहे. त्या माध्यमातून हे कळलं की हा एक ब्लॉकेज आहे जो आपण पॉझिटिव्ह वेने विचार नाही करत आहे, पण त्याचा निगेटिव्ह वेने विचार करतो. पॉझिटिव्ह वेने बरोबर. हे ब्लॉकेज नाही आहे, हे एक संधी आहे, अपॉर्च्युनिटी आहे खूप मोठी. हम्म. जबरदस्त आहे. येस थँक्यू दादा थँक्यू. बरंच क्लिअर म्हणजे ऑलमोस्ट सगळं क्लिअर झालं. खूप सारे म्हणजे खूप महिन्यापासून हे सगळं होतं, पण ते आता बरोबर. ह्या गोष्टी क्लिअर झाल्या, त्यासाठी खूप खूप थँक्यू, खूप खूप धन्यवाद. तर एक कळलं आता की काय करायचं आहे आणि काय नाही करायचं, म्हणजे कुठं लक्ष द्यायचं नाही आणि कुठं लक्ष द्यायचं आहे, हा ना. तर ह्या गोष्टी म्हणजे क्रिस्टल क्लिअर झाल्या, आता क्लिअर झाल्या म्हणजे कम्प्लीट क्लिअर झाल्या. येस. त्याच्यामुळे आता त्या गोष्टीवर वर्किंग आणि तसं तुम्ही म्हटलं ना ध्येय ऍक्च्युली, तर हम्म. आता ते ध्येय म्हणजे आता असं वाटतं की आता ह्या ध्येयावर अजून काम करावं लागेल, म्हणजे याला थोडं एक्सपांड करणं आवश्यक आहे आता. बरोबर. येस. आणि त्याच्यावर आणि आपल्याला खूप जास्त टेन्शन घ्यायची गरज नाही सर. जर तुम्हाला अजून असं वाटते ना तुम्ही ऍज अ ट्रेडिंग मास्टर म्हणून काम करू शकता, येस बस तेच जीवनाचं ध्येय बनवून टाका. मी ट्रेडिंग स्किल मध्ये कसं अपग्रेड करू आणि कसं कोचिंग देऊ. येस येस ज्या दिवशी सक्सेस दिसणं सुरू होते त्यानंतर मग स्पीड वाढते. येस येस बिलकुल. येस असं असतं. थँक्यू थँक्यू. येस तर ध्येय खूप जास्त शोधायची गरज नाही. करंट मध्ये जे चालू होणार आहे तिथंच कुठेतरी आपले ध्येय लपलेले आहे. फक्त त्याला ओळखून घेणं आहे की यार हेच माझं जीवनाचं ध्येय आहे का. की ट्रेडिंग सोबत सोबत तुमच्या डोक्यात जर अजून कोणता प्लॅन चालून राहिला तर मग गडबड आहे. मग ते ध्येय नाही झालं, ते तुमचं काहीतरी गोल झालं. बरोबर. नंतर लक्ष झालं, ते आपलं उद्देश नाही झाला. लक्ष प्राप्तीमध्ये आणि उद्देश प्राप्तीमध्ये फरक आहे. तुमचं ध्येय आहे की तुम्ही जगातलं टॉप मोस्ट आर्चर बनले पाहिजे. तुमचं गोल आहे जो समोर टार्गेट आहे त्याला हिट करणे. गोलला ह्या भाषेमध्ये आपण समजू की जे टार्गेट आहे त्याला हिट करणे म्हणजे गोल पूर्ण झालं. ध्येय आहे मी टॉप मोस्ट आर्चर बनलो पाहिजे. ऍक्टर बनलो तुम्ही पाहिजे. कितीही वेळा गोल अचीव करा तरी सेल्फ वर वर्क करणं तुमचं चालूच असलं पाहिजे. मे बी तुमचा ज्युनियर तुम्हाला ओव्हरटेक करून तुमचे रेकॉर्ड तोडून टाकत, तर तुम्ही अलर्ट असले पाहिजे की माझी अपब्रिंगिंग होत राहिली पाहिजे. कारण की तेच स्किल ज्युनियर पाशी आहे, तेच स्किल सिनियर पाशी आहे. मग सिनियर पेक्षा ज्युनियर समोर कसा गेला. गोल्स तर अचीव केले ते ठीक आहे, त्यांनी केले मी पण केले. मी कुठं कमी पडलो की मी वर्ल्ड बेस्ट आर्चर नाही बनू शकलो आणि तो बनला. हे कुठंतरी स्वतःच्या स्किलवर त्यांनी कमी काम केलं. टार्गेट अचीववरच त्याचा फोकस होता आणि टार्गेट तर 100% अचीव करून दाखवले. तर स्वतःच्या अपब्रिंगिंग वर लक्ष नाही दिलं, तर मागून ज्युनियर आला आणि टॉप मोस्ट आर्चर बनून नाव नोंदून गेला. हा फरक आहे येस येस की आपल्याला गोल्स तर आपले आहे, टार्गेट अचीव तर होणंच आहे, तो काही मुद्दाच नाही बनत. क्लिअर. विषय आहे ध्येय समजलं का नाही.
ध्येय जर समजलं असेल तर गोल्स ऑटोमॅटिक क्रिएट होईल, टार्गेट ऑटोमॅटिक अचीव होईल, सक्सेस ऑटोमॅटिकली दिसणं सुरू होऊन जाईल. येस येस येस, क्लिअर क्लिअर तर क्लिअर क्लिअर, थँक्यू. आय होप माझ्या या शब्दामुळे व्हॅल्यू ऍड झाली असेल, विजन क्लिअर झाले असेल. सर्व 100%. एंजल्सला, आर्क एंजल एरियलला थँक्यू. खूप खूप धन्यवाद की तुम्ही तुमची डिवाइन एनर्जी, तुमचं डिवाइन नॉलेज त्या बॉडीच्या थ्रू पास ऑन करत आहे. त्याच्यामुळे सर्व लोकांच्या जीवनात व्हॅल्यू ऍड होत आहे. लव यू एंजल्स, व्हेरी व्हेरी लव यू. थँक्यू थँक्यू थँक्यू. आय एम व्हेरी ग्रेटफुल you are coming in my life. I am very grateful you are turn my life complete 360 degree. You give me a strength, courage, confidence toward my destination, my goals, my dreams, and give me a confidence. Yes, these all dreams turn into reality. You connect me with higher frequency, give me a blessing, and each and every cells in my body vibrate in a higher frequency. Lots of gratitude. Oh dear angels, lots of gratitude. You give me a permission to vibrate with your higher frequency. Lots of love and gratitude. Lots of love and gratitude. Dear masters, ascendant masters, give me a knowledge, give me a wisdom, give me a clarity. I see clearly, I feel clearly about my destinations, my goals, my targets, माझ्या जीवनाचे उद्देश क्लिअर करण्यासाठी. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. ओ डिवाइन गॉड कॉन्शियसनेस, लव यू, थँक्यू. मला हा अनमोल जन्म दिल्याबद्दल आणि मला ही ऑपॉर्च्युनिटी तुम्ही दिली की मी सेल्फ डेव्हलपमेंट करून या जगासाठी, या समाजासाठी काहीतरी व्हॅल्यू ऍड करून जाईल. थँक्यू फॉर गिव्हिंग मी such a good opportunity for add value, add service in this society, in this world. Thank you, thank you, thank you, all of you. Thank you, Archangel Ariel. Give me abundance, prosperity, wealth, finance. Each and every second in my life, money is coming towards me very effortlessly, very flowing, very easily. Each and every second, my account is counting, increase. Each and every second, account is increasing. Money is coming each and every day. Assets in my life increasing. Gold, silver, stock, property in the form of assets, abundance, prosperity come in my life. I am very receptive. I am a money magnet. I attract money very powerfully. I receive money very effortlessly.
I pay gratitude for your blessings. Bless me, bless me, bless me. Love you, love you, love you. Thank you, thank you, thank you. Oh, oh, oh. Lots of love and gratitude. Angels, always bless you, always bless you, always bless you. हॅलो सेशन दादा. मी क्लोज करतो. अच्छा, हॅलो बोल दादा. भाग्यश्री ताई, बोल. दादा पहिली गोष्ट तुम्हाला सॉरी म्हणते, कारण की आज माझे म्हणजे मी उठलीच नाही, मला जागच नाही आला. ठीक आहे, चालते. आणि आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही मला त्या याच्यात ऍड का बरं केलं नाही, काय नाही, कारण आहे? सध्या लेवल बनायची आहे तुझी. त्या NLP च्या ग्रुपमध्ये येण्यासाठी अजून खूप बाकी आहे. मग जसं मी लेवल काय येऊन जाईल, मी तुला ग्रुपमध्ये ऍड करून घेईन. मग मी काय करायचं तेव्हा? मेडिटेशन. हेच तुम्ही जे सांगता ते. ठीक आहे. जोपर्यंत एनर्जी अलाउ करणार नाही, तोपर्यंत आपण समोर ग्रोथ करू शकत नाही. अगोदर स्वतःवर फोकस करा. तुम्ही तुम्ही ना लास्ट मध्ये माझं नाव घेता, पण आता तितक्यात घेऊनच नाही राहिले. मी म्हटलं तुम्हाला राग वगैरे आलाय की काय? अरे नाही नाही बाबा, राईट नाही. ठीक आहे. अच्छा, नाही इतक्यात म्हटलं, कारण तुम्हीच म्हणता ना लास्ट मध्ये हे करता. मी म्हटलं बरं मला बरं, ठीक आहे. नाही, आता नाही विसरणार. सॉरी. सर अगोदर त्याचं नाव घ्यायचा हा. बरं बरं. चला, तुम्ही बरं मोकळे मोकळे बोलता ताई, हेच महत्वाचं आहे. ठीक आहे, असंच बोलत ना. ठीक आहे. ठीक आहे. स्माईल देता सकाळी सकाळी, हेच महत्वाचं आहे. प्लस पॉईंट आहे ना, असं कसं म्हणता येईल नाही. हा. बरोबर बरं बरोबर. आहे. ठीक आहे, ठीक आहे. छान आहे. चला ठीक आहे दादा, थँक्यू सो हो, मच. ठीक आहे. ब्लेस यू, ब्लेस यू, ब्लेस यू. तर सेशन क्लोज करू आपण आता. चला, थँक्यू सर.